गुड इव्हनिंग ऑल. तर आज आपल्यासोबत गोपाल देशपांडे आहेत आणि हे तुम्हाला एच आर आणि एच आर डी म्हणजे पूर्ण जो आपला पेपर 3 आहे त्याचा सगळा कॉम्पोनंट हेच घेतील. ठीक आहे. मी यांना रिक्वेस्ट केली की प्लीज आमच्या इथं एक एच आर आणि एच आर डीची बॅच प्लीज घेऊन जा, तर तुम्हाला यांचा बेनिफिट होईलच. सो यू हॅव सच अ ट्रिमेंडस फॅकल्टी विथ यू. तर हे जे तुम्हाला काम पुढे सांगणार आहेत ते नीट एकदम करून घ्या. यांच्याकडनं शिकून घ्या की एक्झॅक्टली काय काय आहे जे तुम्हाला पुढे लागणार आहे म्हणून करून घ्या. म्हणून त्यांचं कोणतंही लेक्चर मिस नका करू. प्रत्येक लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. ओके. बाकी हे तुम्हाला सगळं एच आर आणि एच आर डी शिकवतील. सो नाव आय विल हँड ओव्हर माईक टू हिम. थँक्यू सो मच. सर्वांना गुड इव्हनिंग. आणि आता सरांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे आणि तुम्ही सर्वांनी जर आता ओळख करून दिली तर मला प्रत्येकाची नावं लक्षात नाही राहणार, त्यामुळे मी विचारत नाही ओळख. MPSCचा पेपर हा दोन्ही भाषेमध्ये असतो, मराठी आणि इंग्रजी. त्याचप्रमाणे आपलं सेशन्स, आपले जे कोणते सेशन्स होतील ते सुद्धा दोन्ही भाषेत होतील, मराठी आणि इंग्रजी. तर HR अँड HRD थोडक्यात ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड HR स्टँड्स फॉर ह्युमन राईट्स. पेपर 4 मेन एक्झाम मध्ये याला पेपर 4 असं म्हणतात, सॉरी पेपर 5 असं म्हणतात, आणि GS मध्ये याला पेपर 3 असं म्हणतात. कारण मुख्य परीक्षा जी असते राज्यसेवेची त्या परीक्षेमधला पहिला पेपर असतो पेपर 1 हा असतो मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पेपर. एसे रायटिंग, प्रेसे रायटिंग अँड काय म्हणू आपण त्याला ट्रान्सलेशन, असे 3 घटक असणारा पहिला असतो 3 तासाचा. त्यानंतर दुसरा असतो ऑब्जेक्टिव्ह, मराठी अँड इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 1 तासाचा. हे झाला पेपर 2. पेपर 3 असतो तो असतो आपला GS 1 ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्रिकल्चर एक्सेट्रा. पेपर 4 म्हणजेच GS 2 पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटी, लॉज एक्सेट्रा, गव्हर्नन्स हे सगळे घटक असतात. त्यानंतर पेपर 5 असतो GS 3 अँड GS 3 म्हणजे HR अँड HRD मानव संसाधन विकास आणि मानवी अधिकार किंवा मानवी हक्क, असे 2 घटक आहेत. HR आणि HRD 2 ते 3 वर्षांपूर्वीची परिस्थिती होती की HR आणि HRD ह्या विषयासाठी मार्केटमध्ये आपल्याला साहित्य मिळायचं नाही की कुठून वाचायचं. कारण हा विषय असा आहे की याचं असं एक ठोक असं किंवा बाइंडेड असा सिलेबस नाहीये. हा सिलेबस सुद्धा एक कंपाइल्ड सिलेबस आहे जो की बनवलेला असतो. जसं इतिहास, भूगोल, ॲग्रिकल्चर, त्याचबरोबर विज्ञान हे असे घटक आहेत ज्यांचा सिलेबस असतो ठरलेला आणि यांचं एक विशिष्ट चौकट असती या विषयांची. तशी HR आणि HRDची कोणतीही विशिष्ट चौकट नाहीये. हा एक कंपाईल केलेला म्हणजे साठवलेला सिलेबस आहे. हे एक घटक घेतला या विषयामध्ये टाकला, तिकडून एक घटक घेतला या विषयामध्ये टाकला, असे वेगवेगळे घटक एकत्र करून बनवण्यात आलेला हा पेपर आहे किंवा हा सिलेबस आहे. प्रत्येकाकडे सिलेबसची कॉपी पोहोचलेली आहे. ओके. ज्यांना नाही पोहोचली त्यांनी शेजाऱ्यांकडे पहा मग, किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा काढू शकता, सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी, एनिथिंग. आता HR अँड HRD बद्दल 3 वर्षापूर्वीची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली की याबद्दलचं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं. परंतु आता परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये सर्वाधिक अवेलेबल मटेरियल ह्या विषयाचं आहे. मग ज्यावेळेस काहीच ऑप्शन नसतो त्यावेळेस एखादं पुस्तक आपण वापरू शकतो, परंतु ज्यावेळेस भरपूर ऑप्शन्स असतात त्यावेळेस कन्फ्युजन वाढत जातं की कोणतं मटेरियल वापरायचं, रिसोर्सेस काय वापरायचे. त्यामुळे तुम्ही जर मागच्या 2-3 वर्षापासून अनेक टॉपर्स असतील, त्यांना फॉलो केला असेल, त्यांची बुकलिस्ट वगैरे पाहिली असेल, तर मोस्ट ऑफ द सर्वांची बुकलिस्ट सेम असते. जास्त काही व्हेरिएशन्स नसतात. हिस्ट्रीला सेम बुक्स असतात, जिओग्राफीला सेम असतात, फक्त बुक्स बदलतात HR HRDला. याच्यावरून काय निष्कर्ष निघतो की HR अँड HRD हे असा पेपर आहे किंवा हे असे विषय आहेत की ज्यांच्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळं मटेरियल रेफर केलेलं आहे. म्हणजेच सगळेच मटेरियल युजफुल आहेत. मग आपण का सगळेच वापरायचे का? नाही, कारण आपल्याला 3 वर्ष त्याला द्यायचे नाहीयेत. आपल्याला एका वर्षात आपली पोस्ट क्लिअर करायची आहे, किंवा पोस्ट क्लिअर करण्याची म्हणण्यापेक्षा एका वर्षात आपल्याला अनेक विषय अभ्यासायचे आहेत. त्यातल्या HRला आपण 1 ते 2 महिने जास्तीत जास्त सेल्फ स्टडीला देऊ शकतो. आणि आपल्याला सेशन्स तर एकदम 20 मध्येच संपवायचं आहे सगळं सिलेबस किंवा अख्खा विषय. म्हणून आपल्याला आपले सोर्सेस मर्यादित करावे लागतील. ऑथेंटिकेट म्हणता येणार नाही कारण आयोगाने असे कोणते सोर्सेस आपल्याला सांगितलेले नाहीत. आयोगाच्या
काय म्हणून सूचनांमध्ये लिहिलेलं असतं की ऑथेंटिकेट सोर्सेस पासून वापरावे. मग आपण ऑथेंटिकेट कोणाला समजायचं, तर जे शासनाचे सोर्सेस असतात. फॉर एक्झाम्पल स्टेट बोर्डचे बुक्स, NCERTs, यांना आपण शासनाचे इकॉनॉमिक सर्वे, बजेटचं डॉक्युमेंट, हे सगळे आपण ऑथेंटिकेट सोर्स मानू शकतो यांना. मग या व्यतिरिक्त HR आणि HRD कव्हर करण्यासाठी असे कोणते सोर्सेस आहेत की जे वापरल्यामुळे 90% तरी आपला सिलेबस कव्हर होईल आणि चांगल्या प्रकारे होईल. तर असे 3 सोर्सेस मी स्वतः पर्सनली वापरून, सगळे सोर्सेस वापरून काढलेले आहेत. याचा अर्थ इतर पुस्तकं युजलेस आहेत असा होत नाही. ओके, कारण मग बरेचदा मुलं याचा वेगळा अर्थ घेतात. सरांनी हे पुस्तक सांगितलं म्हणजे ते पुस्तक काहीच कामाचं नाही. ते सुद्धा पुस्तक कामाचं असतं, परत ते वापरणाऱ्यावर असतं. तुम्ही 10 पुस्तक 10 वेळेस वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचलं तर जास्त प्रभावी ठरतं स्पर्धा परीक्षांमध्ये. येते लक्षामध्ये. इतर ठिकाणी किंवा इतर वेळी आपण जितके जास्त पुस्तकं वाचू तितकं जास्त आपलं नॉलेज वाढत जातं. परंतु इथे एकच कंटेंट असणारे 10 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचा, मार्कांमध्ये त्याचा प्रभाव झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे HR आणि HRD साठी अनेक रिसोर्सेस पाहिल्यानंतर 3 रिसोर्सेस मी स्वतः म्हणजे वापरलेले आहेत. त्या 3 पैकी बरेचसे म्हणजे प्रामुख्याने तर 2च पुस्तक वापरलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर ब्राउझिंग मटेरियल खूप असतं. फॉर एक्झाम्पल शासनाचा इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्र शासनाचा दरवर्षीचा इकॉनॉमिक सर्वे, भारत सरकारच्या इकॉनॉमिक सर्वेचा पहिला चॅप्टर, ज्याच्यामध्ये सगळं इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे हे वगैरे दिलेलं असतं. आता हे जे इकॉनॉमिक सर्वेचं डॉक्युमेंट्स असतं ते फक्त HR HRD लाच उपयोगी असतं असं नाही. हे डॉक्युमेंट GS4 ला सुद्धा उपयोगी पडतं इकॉनॉमिक्समध्ये. आता या ठिकाणी त्या इकॉनॉमिक सर्वे मधले कोणकोणते चॅप्टर्स उपयोगी असतात, तर सोसायटीवरचे, सोशल जस्टिस, इंडस्ट्री हा GS4 साठी उपयोगी पडतो. ॲग्रिकल्चर, प्रामुख्याने हे 3 टॉपिक. ह्यातला हा एकदम इम्पॉर्टंट असतो. GS3, 4 दोन्हीकडेही आपल्याला उपयोगी पडतो हा चॅप्टर, इकॉनॉमिक सर्वे मधले हे चॅप्टर्स. अजून एक चौथा जो की GS4 मध्ये उपयोगी पडतो तो म्हणजे एनर्जी, इकॉनॉमिक सर्वे मधले. या व्यतिरिक्त अजून एक कोणता ऑथेंटिकेट सोर्स असतो, तो असतो इयरबुकचा, इंडिया इयरबुक. इंडिया इयरबुक मधले सेम चॅप्टर्स, इंडिया इयरबुक मधले सुद्धा. आणि या व्यतिरिक्त मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी पहिलं तुम्ही कोणतं पुस्तक वाचा असं जर मला तुम्ही कोणतं वाचलं हे विचारलं तरी मी तेच सांगणार आहे. आणि तुम्ही कोणतं वाचा असं मी तुम्हाला बंधनकारक करणार नाही. इट इज अगेन अ व्हॉलंटरी विच रिसोर्स टू बी युज्ड. कोणता पुस्तक वाचायचं किंवा कोणाच्या नोट्स वापरायच्या हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर मी सुरुवातीला सांगेल की कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे, HR अँड HRD वरती मानव संसाधन विकास व मानवी हक्क म्हणून एक भगीरथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशनचं, देसले, प्रवीण देसले यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे डेव्हलपमेंट पार्ट 2. देसले सरांचे 2 पुस्तकं निघतात. एक इकॉनॉमिक्स म्हणून पार्ट 1 असतं आणि दुसरं असतं डेव्हलपमेंट पार्ट 2. याच्यामध्ये सगळ्या स्कीम्स एकदम क्रोनॉलॉजिकली आणि व्यवस्थितरित्या मांडलेल्या आहेत. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये प्रत्येक कन्सेप्ट थोड्याफार प्रमाणात एक्स्ट्रा इलॅबरेट करून सांगितलेली आहे. आणि यापैकी कोणतंही एक पुस्तक सफिशियंट नाही. जर वापरायचे असतील तर दोन्ही पुस्तकं सोबत वापरावे लागतात. दोन्ही पुस्तकामधून एकच टॉपिक दोन्ही पुस्तकांमधून वाचावा लागतो. मांडणी वेगळी आहे, कंटेंट सुद्धा थोड्याफार प्रमाणात वेगळं आहे. येते लक्षामध्ये. समजा एखादी पर्टिक्युलर योजना आहे, सर्व शिक्षा अभियान, यामध्ये थोडी जास्त माहिती असणार आहे, यामध्ये त्यापेक्षा थोडी वेगळी इतर माहिती असेल. यामध्ये सर्व शिक्षा अभियानाच्या अगोदरच्या योजना, सर्व शिक्षा अभियानाच्या नंतरच्या योजना यांची सुद्धा लिंक दिलेली असेल. त्यामुळे हे दोन्ही पुस्तकं एकमेकांच्या सोबत वापरावे लागतात. कोणतंही एक पुस्तक वापरलं तर ते सफिशियंट होत नाही. आणि या 2 सोर्सेसच्या नंतर मग तुम्हाला तिसरा सोर्स वापरावा लागेल, सफिशियंट होत नाही. आणि या 2 सोर्सेसच्या नंतर मग तुम्हाला तिसरा सोर्स वापरावा लागेल, तो म्हणजे सक्सेस अकॅडमीचं पुस्तक.
अगेन वापरायची असतील तर ही 3 पुस्तके चांगली आहेत. यातून 90% सिलेबस कव्हर होतो. परंतु MPSCचा सिलेबस हा खूप डायनामिक असतो. सिलेबस म्हणण्यापेक्षा क्वेश्चन पेपर हे खूप डायनामिक असतात. पुस्तकांना चिकटून कधीच राहायचं नाही. पुस्तकातली माहिती ही आपलं एक मूलभूत पाया बनवत असते. बेसिक फंडामेंटल्स आपले बनतात पुस्तकातील माहितीमधून. इतर माहिती ही तुम्हाला चालू घडामोडी आणि शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या किंवा येणाऱ्या योजना यांच्यामधून आपली माहिती अपडेट करावी लागेल. या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तिसरा महत्त्वाचा सोर्स म्हणजे इंटरनेट. इंटरनेट HR अँड HRD ला खूप महत्त्वाचं आहे. आता इंटरनेटमध्ये काय काय वापराल तुम्ही? जे समजलं नाही HRD म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय HRD, सर्च गुगलवरती सर्च करायचं. HRD म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ह्युमन राईट्स, व्हॉट आर ह्युमन राईट्स, हू गिव्स ह्युमन राईट्स, ह्युमन राईट्स किती आहेत, कोणते आहेत, कोण देतं, कोणासाठी देतं, कशासाठी देतं, त्यांच्यावरती बंधनं काय आहेत, ह्युमन राईट्स अँड फंडामेंटल राईट्स, व्हॉट इज द डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स विथ लिगल राईट्स, फंडामेंटल राईट्स, ह्युमन राईट्स. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरनेटवर जेवढं जास्त सर्च कराल सिलेबसचं कंटेंट, तेवढा तुमचा व्ह्यू ब्रॉड होत जाणार आणि तेवढे तुम्हाला प्रश्न पहिल्या उत्तरं सुचणार. कारण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या पुस्तकातलंच काही येईल असं नाही. पुस्तक वाचले म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला मार्क्स पडले असं होत नाही. आयोगातले प्रश्न समजण्यासाठी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. प्रश्नांची उत्तरं येण्यासाठी तुमचं इतर नॉलेज जे आहे ते जास्त उपयोगी पडू शकतं. त्यामुळं हे प्रामुख्याने 3 सोर्सेस आहेत. या व्यतिरिक्त अनेक पुस्तकं आहेत, भरपूर पुस्तकं आहेत. चालू तर आता सिलेबसची कॉपी काढा, एक कॉपी द्याल मला. आजचं आपलं प्रामुख्यानं इंट्रोडक्शन टू सिलेबस म्हणून आपण हे सेशन ठेवलेलं आहे. कारण अगोदर हा सिलेबस पूर्णपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक व्ह्यू येतो, अभ्यासाला एक दृष्टिकोन प्राप्त होतो की नेमका HR HRDचा अभ्यास करायचा कसा. तुमच्याकडे गाईडलाईन्स किंवा व्ह्यू ठरलेले असतात, पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा, हिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, जॉग्राफीचं काय करायचं. परंतु HR HRDचे विद्यार्थी म्हणतात की सर आता काय करायचं, HRDला कसं करू अभ्यास, काय करू अभ्यास, सुरू कसा करायचा अभ्यास. तर आपल्या रोज सत्रांमध्ये येतच जाईल की हा टॉपिक, कारण असा काय म्हणू आपण एक ठरलेलाच राजमार्ग असा कोणता नाहीये. हे एक मोकळं मैदान आहे, तुम्ही कसंही कुठेही धावा. ओके, असं ठरलेला कोणताही एक मार्ग नसतो यामध्ये. त्यामुळे या प्रत्येक टॉपिकला किंवा प्रत्येक पॉईंटला ज्यावेळेस आपल्या शिकवण्यामध्ये इथे किंवा चर्चेमध्ये तो पॉईंट येईल त्यावेळेस आपण त्या प्रत्येक टॉपिकला कसा हँडल करायचा तिथं पाहणारच आहोत. सध्या आपण सिलेबसची ओळख करून घेऊया. ओके, या अगोदर तुमच्यापैकी कुणी राज्यसेवेची परीक्षा दिलेली आहे का? ओके, कधीची दिलेली होती? मुख्य परीक्षा दिली, प्रिलिम्स. ओके, तर त्यांच्याकडे नाहीये ते आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता सिलेबस. ओके, मोबाईलमध्ये पूर्णपणे सिलेबस जर तुम्ही पाहिला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. सिलेबस HRD अँड HR असे 2 कंटेंट आहेत. GS3 150 मार्क्स, HRD अँड HR. आता या 150 मार्क्सचे ह्याला 75 आणि ह्याला 75 असं असेलच, याची शाश्वती नाही. 150 मार्कामध्ये हे दोन्ही पण घटक असतील. ते 70 एकाला, 80 एकाला किंवा 60 एकाला आणि 90 एकाला असं व्हेरिएशन्स होऊ शकतं. व्हेरिएशन्स ह्या प्रत्येक गोष्टीत होऊ शकतात, फक्त 150च्या वर प्रश्नांची संख्या जाणार नाही, हे लक्षात ठेवा. पहिला आता HRD मध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये पहिला कंपोनंट, म्हणजे टोटल 5 कंपोनंट आहेत याच्यामध्ये सिलेबसमध्ये, आणि यामध्ये 5 आणि इथे जवळपास 13 आहेत, 13 कंटेंट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला पाहताना सिलेबसचा असं वाटेल की सेकंड पार्ट हा खूप मोठा व्हास्ट आहे.
सेकंड पार्ट जास्त आहे, म्हणजे संख्येने जास्त आहे, त्यामध्ये व्हेरिएशन्स जास्त आहेत, त्यामुळे ह्युमन राईट्समध्ये कन्फ्युजन जास्त वाढत जातं अभ्यास करताना. सुरुवातीला महिलांच्या अधिकाराविषयी चर्चा करताना किंवा महिलांचे अधिकार पाहताना एकदम चांगले लक्षात राहतात, परंतु ज्यावेळेस महिला, अपंग, बालक, तरुण, वृद्ध, वंचित या सर्वांचे अधिकार आपण वाचतो त्यावेळेस मग कन्फ्युजन होतं की हा अधिकार नेमका महिलांचा आहे का, बालकांचा आहे का, अपंगांचा आहे का, तरुणांचा आहे का, वृद्धांचा आहे का, वंचितांचा आहे, येते लक्षामध्ये. त्यामुळे सेकंड पार्ट करताना तुम्हाला जसं आपलं इथलं कंटेंट होत जाईल तसं तसं तुम्हाला ते रिवाईज करत जावं लागणार आहे, तर त्याचं क्लॅरिटी येत जाते आणि मनामध्ये पक्क बसून जातं आणि कन्फ्युजन कमी होत जातं, दूर होत जातं. नाहीतर HR मध्ये कन्फ्युजन एवढं भयानक होतं की प्रत्येक प्रश्नाची 2 उत्तरं दिसायला लागतात आपल्याला आणि मग मुख्य परीक्षेमध्ये सगळेच 150 प्रश्न सुटतात, परंतु स्कोअर मात्र 70च्या खाली जातो. त्यामुळे कन्फ्युजन जर टाळायचं असेल तर ज्या वेळेस इथं आपलं कंटेंट होईल त्याच वेळेस तुम्ही घरी जाऊन ते रिवाईज करणं गरजेचं आहे, तर तो विषय पक्का होतो. आणि एकदा जर हे HRD पक्क झालं तर याचा इनडायरेक्टली फायदा प्रिलिम्सला सुद्धा खूप होतो. राज्यसेवेच्या प्रिलिम्सला स्कीम्सवरती 4-5 प्रश्न असतात, करंट अफेअर्सवरती जवळपास 10 ते 15 प्रश्न असतात आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न असतात. म्हणजे इनडायरेक्टली याचा बराचसा फायदा आपल्याला होतो. HRD मधलं पहिलंच टॉपिक आहे HRD इन इंडिया. HRD इन इंडिया. आता HRD इन इंडियाच्या ऐवजी अगोदर आपण HRD म्हणजे काय तेच पाहूया अगोदर. खरं तर HRD म्हणजे काय हे आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल लेक्चर सुरू होईल HRDचं त्यावेळेस पाहणार आहोत, पण आता इंट्रोडक्शन मध्ये सांगून देतो एक बेसिक माहिती की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास. 3 शब्द आहेत, तिन्ही शब्दांना वेगळं करा. मानव संसाधन विकास. मानव म्हणजे कोण? मानव म्हणजे माणूस, महिला, बालक, वृद्ध, अपंग, वंचित आले सगळे मानवमध्ये. या व्यतिरिक्त आता मानव झालं, ह्या मानवाचा संसाधन म्हणून विकास करायचा. संसाधन कशाला म्हणतो आपण? एखादी अशी गोष्ट जिच्यापासून आपल्याला आर्थिक फायदा घेता येतो, ज्या गोष्टीचा आपल्याला आर्थिक फायदा घेता येतो त्यावेळेस त्या गोष्टीला आपण संसाधन असं म्हणतो. जोपर्यंत वाफेच्या इंजिनाचा किंवा उष्णतेचा गरजेसाठी कोळशाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत कोळसा हे संसाधन मानलं जात नव्हतं, परंतु जेव्हा त्याचा वापर करता येऊ लागला तेव्हा तो संसाधन बनला. तसंच मानवाचं असतं. सगळे लोक संसाधन नसतात. जेव्हा त्यांचा काहीतरी आर्थिक गोष्टीसाठी वापर करून घेता येतो त्यावेळेस ती व्यक्ती किंवा ते माणसे संसाधन म्हणून गणल्या जातात किंवा मोजल्या जातात. 100 माणसं आहेत असं म्हणण्यापेक्षा 10 डॉक्टर आहेत, 10 इंजिनियर्स आहेत, 10 सायंटिस्ट आहेत, 10 कलाकार आहेत असं सांगितलं तर अधिक स्पेसिफिक जातं आणि अधिक रिसोर्स त्यांना आपण म्हणू शकतो. छोटंसं उदाहरण घ्या. आता आपल्याला चंद्रावरती चंद्रयान पाठवायचं, त्यासाठी 100 लोकांची गरज आहे. 100 लोकांची भरती केली असं होतं का? नाही. त्यामध्ये इंजिनियर्स हवेत, स्ट्रक्चरल इंजिनियर्स हवेत, त्याचेही मग वेगवेगळे प्रकार की ॲटमॉस्फिअरचा स्टडी करणारे काही असावेत, चंद्रावरचं जे सापडणारे आपल्याला कंटेंट आहे तिथलं जिओलॉजी असेल, जे काही असेल त्याचा स्टडी करणारे इंजिनियर्स किंवा स्पेशलिस्ट हवेत. त्याचबरोबर मटेरियल ज्याच्यापासून ते यान बनवायचे त्याचे इंजिनियर्स हवेत, प्रपल्शनचा अभ्यास असणारे इंजिनियर्स हवेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलाइज असणारा माणूस हवा, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत सक्षम व्यक्ती हवा. त्या माणसांना आपण रिसोर्सेस म्हणतो. दोज ह्युमन्स आर कॉल्ड रिसोर्सेस. आणि असा देशातला प्रत्येक व्यक्ती रिसोर्स म्हणून डेव्हलप करण्याची प्रक्रिया म्हणजे मानव संसाधन विकास. आणि हा विकास करण्याची जबाबदारी असते शासनाची. येते लक्षामध्ये. मानवाला संसाधन म्हणून विकसित करण्याची प्रक्रिया म्हणजेच मानव संसाधन विकास. तो कसा करायचा? मानवाला संसाधन म्हणून विकसित कसं करायचं? पहिली गोष्ट आहे शिक्षण, जो की दुसरा मुद्दा आहे. एज्युकेशन. शिकलाच नाही तर पुढे स्पेशलिस्ट कसा होणार? ओके. त्यामुळे बेसिक एज्युकेशन हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये फर्स्ट स्टेप म्हणून येतं. एज्युकेशन मध्ये अजून स्पेशलायझेशन झालं की मग त्याला आपण व्होकेशनल एज्युकेशन असं म्हणतो.
खूप शिकले व्यक्ती अत्यंत चांगले डॉक्टर्स झाले, चांगले इंजिनियर्स झाले, स्पेशलिस्ट झाले, देशाला आर्थिक भरभराटीला मदत करू लागले, व्यक्तीचा विकास झाला, समाजाचा विकास झाला, देशाचा विकास झाला आणि सगळे आजारी पडले. काही फायदा आहे? नाही. चांगलं शिक्षण याचबरोबर चांगलं आरोग्य हे सुद्धा मानवाच्या संसाधन म्हणून विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतं. मग येतो हेल्थ. आणि एक प्रमुख घटक जो एका व्यक्तीच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण असतो तो म्हणजे ग्रामीण विकास. कारण भारताची आता हे स्पेशली इन इंडिया आहे म्हणून भारताची मॅक्झिमम पॉप्युलेशन ही अजूनही ग्रामीण भागात राहते, म्हणून रुरल डेव्हलपमेंटचा घटक आपल्या ह्या पहिल्या पार्टमध्ये HRDच्या येतो. रुरल डेव्हलपमेंट किंवा ग्रामीण विकास हा झाला फर्स्ट पार्ट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, हाऊ टू डू डेव्हलपमेंट. प्रत्येक घटक आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचा आहे. सिलेबस मधले हे फक्त ठळक मुद्दे आहेत HRD मधले. त्यानंतर येतो HR चा भाग, ह्युमन राईट्स. मानवाला माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे काही मिळालेले अधिकार. ही सोपी व्याख्या आहे मानवी अधिकार यांची. म्हणजेच काय? जगण्याचा अधिकार. तो स्वतःचं आयुष्य जगू शकतो, त्याला कोणी जगण्यापासून थांबवू शकत नाही. पुढे कंसात कायद्याने राबविलेली प्रक्रिया सोडून येते. म्हणजे मग त्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर फाशी कशी काय देण्यात येते? मग कंस येतो पुढे, कायद्याने राबविलेली प्रक्रिया सोडून सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर माणूस म्हणून चांगलं काम मिळवण्याचा अधिकार आहे, चांगलं शिक्षण मिळविण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य मिळविण्याचा अधिकार आहे, एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळविण्याचा अधिकार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे, हवं त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे, परत कंसात त्या ठिकाणच्या लोकांना डिस्टर्ब न करता. येते लक्षामध्ये. म्हणजेच एका व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जी काही अधिकार मिळायला हवीत त्यांना आपण सोप्या भाषेत मानवी अधिकार असं म्हणू शकतो. मानवी अधिकारांच्या बऱ्याचशा व्याख्या आहेत, अनेक जणांनी दिलेल्या आहेत. त्यापुढे आपण त्या टॉपिकवरती जेव्हा प्रत्यक्षात पोहोचू त्यावेळेस डिटेल्समध्ये पाहणार आहोत. मग या मानवी अधिकारामध्ये सर्वात प्रामुख्यानं आपल्याला ह्या टॉपिकचं नाव आहे तसं पाहिलं तर UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. युनायटेड नेशन्स आणि त्यांच्या संस्था यांनी मिळून मानवी अधिकार जे काही डिक्लेअर केलेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट हे स्टडी करावं लागतं. याची 30 कलमं आहेत. त्या 30 कलमांचा अभ्यास, त्याचबरोबर मानवी अधिकारांना राबविण्यासाठी भारतामध्ये स्थापन केलेल्या संस्थात्मक रचना, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, फंडामेंटल राईट्स. बऱ्याचदा प्रश्न हे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यातले फंडामेंटल राईट्स या दोन्हीमध्ये साम्य असणारे कोणते असे ओळखा म्हणून सुद्धा प्रश्न येतात. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य किंवा काय म्हणू आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्शविणारी भारतीय संविधानातील कलम कोणतं? कलम 19. तसंच कलम 1 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मध्ये सुद्धा आहे. ते कोणतं? 19. ओके. असे प्रश्न सुद्धा येतात. म्हणजे बरेचदा लिंक सुद्धा करतात ते की युनिव्हर्सल डिक्लेरेशन आणि कॉन्स्टिट्यूशन मधले फंडामेंटल राईट्स. त्याचबरोबर सेकंड टॉपिक आहे चाइल्ड डेव्हलपमेंट. मी याला शॉर्टकट मध्ये लिहितो. चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन हा टॉपिक आहे. यामध्ये एखाद्या बालकाचा, बालक म्हणून जन्माला आल्यानंतर पासूनचं संगोपन, त्याचबरोबर तो जन्माला येण्यापूर्वीचं संगोपन सुद्धा समाविष्ट केल्या जातं. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीचं संगोपन म्हणजे गरोदर मातेचं पोषण याबाबतच्या तरतुदी. म्हणजेच हा टॉपिक आपण क्लब करतो किंवा क्लब केला जातो विमेन डेव्हलपमेंट सोबत. हे टॉपिक सेपरेट अभ्यास करण्याच्या ऐवजी एकत्र करायचे आणि मग अभ्यास करायचा, अभ्यासाला सोपं जातं. ही पहिली काय म्हणू आपण आपल्या क्लासमधली सूचना की हे जर तुम्ही सेपरेट अभ्यास केलात तर हे तुम्हाला अवघड जाईल आणि व्हास्ट वाटेल की खूप मोठं आहे. परंतु हे सेपरेट अभ्यास करायचं नाही, हे दोन्ही एकत्र करायचे. तसेच इकडचे आहेत 2 टॉपिक्स, एज्युकेशन अँड व्होकेशनल एज्युकेशन्स, हे सुद्धा आपल्याला कंबाईन करून स्टडी करायचे आहेत.
हायर एज्युकेशन ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस व्होकेशनल एज्युकेशन किंवा सेकंडरी एज्युकेशनमध्ये सुद्धा व्होकेशनल एज्युकेशनचा काही पार्ट येतो, तो आपण एकत्र करणार आहोत. काही संस्थात्मक रचना जसं ITI, AICTE, NCVT ह्या ज्या काही संस्थात्मक रचना आहेत त्या सुद्धा व्होकेशनल एज्युकेशनच्या फील्डमध्ये आहेत, म्हणून आपण त्या एज्युकेशन व्होकेशनल एज्युकेशन एकत्र करून पाहणार आहोत आणि चाइल्ड डेव्हलपमेंट विमेन डेव्हलपमेंट एकत्र पाहणार आहोत. त्यानंतर येतो youth डेव्हलपमेंट. इथलं YD म्हणजे इयर डाऊन नाही. ओके, दिस इज youth डेव्हलपमेंट. यूथसाठी कोणते स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांच्यासाठी कोणत्या योजना राबविल्या जातात, संस्थात्मक तरतुदी काय आहेत याबद्दलची माहिती youth डेव्हलपमेंटमध्ये पाहतो. त्यानंतर 5वं आहे ट्रायबल डेव्हलपमेंट. आता स्पेसिफिक होत जाते पहा. सुरुवातीला होल ह्युमन आले, त्यांना एज्युकेशन हेल्थ झालं. आता ह्युमन मधले स्पेसिफिक घटक बाजूला काढले, चाइल्ड, विमेन, यूथ, ट्रायबल, त्यानंतर SC ST VJNT OBC, देन अपंग, वृद्ध, ह्या सर्वांना प्रत्येकी म्हणजे प्रत्येकावर विशेष लक्ष देऊन बनवण्यात आलेली धोरणं आणि योजना आणि संस्थात्मक रचना, हे 3 घटक. ट्रायबल डेव्हलपमेंट. त्यानंतर 6वं आहे सोशली डिप्राइव्ड क्लासेस. सोशली डिप्राइव्ड क्लासेस SDC, यामध्ये बरेचसे येतात. SC ST VJNT OBC ETC मध्ये भरपूर लोक येतात. ओके, बाकीच्या ह्याच्यात कमी असतात परंतु ETC मध्ये भरपूर असतात. त्यानंतर एजेड पर्सन्स. एजेड किंवा यांना ज्येष्ठ नागरिक असं आपण म्हणतो. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तरतुदी बालकांपासून सुरू झाले, ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. या दरम्यानच्या प्रत्येक घटकावरती विशेष लक्ष देऊन आपल्याला मानवी अधिकारांचा अभ्यास करावा लागतो. एजेड नंतर लेबर. कामगारांना कामाची परिस्थिती कशी असते, कामाच्या ठिकाणची मिळणारी त्यांना वागणूक, त्याचबरोबर त्यांचे कामगार म्हणूनचे अधिकार, या सर्व गोष्टींच्या तरतुदी, भारतामध्ये उभी असणारी संस्थात्मक रचना, योजना, धोरणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात लेबर वेलफेअरमध्ये. आणि त्यानंतर डिसेबल्ड म्हणजे दिव्यांग. दिव्यांग यांचे वेलफेअर किंवा सक्षमीकरण, अपंगांचे सक्षमीकरण, त्याबद्दलची माहिती. आता पुढे इथे जागा नसल्यामुळे मी लिहित नाही, तुम्हाला सांगतो व्हर्बली. पीपल्स रिहॅबिलिटेशन, पुनर्स्थापन, पुनर्वसन. रिहॅबिलिटेशन केव्हा होत असतं, ज्यावेळेस एखादा विकासात्मक प्रकल्प एखाद्या ठिकाणी स्थापन होणार असेल आणि त्या विकासात्मक प्रकल्पासाठी तिथली साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती हवी असेल. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जमीन, पाणी, खनिज, वृक्ष, हे सगळ्या गोष्टी येतात. याची गरज असेल, त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना तिथून बाजूला हलविणे आणि ते ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी त्यांचं पहिल्या ठिकाणच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच कंडिशननुसार स्थापन करणे किंवा त्यांना तिथे पुनर्वसित करणे, या सगळ्या प्रक्रियेला आपण रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्व्यवस्थापन असं म्हणू शकतो. रिहॅबिलिटेशन येते लक्षामध्ये. मग ते रिहॅबिलिटेशनचं धोरण काय असतं, त्याच्या योजना कशा असायला हव्यात आणि ती प्रक्रिया कशी राबविल्या जावी, याचा अभ्यास आपण रिहॅबिलिटेशन या टॉपिकच्या अंतर्गत करतो. त्यानंतरचा टॉपिक आहे इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन्स 2.11. इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन, याच्यात जवळपास 15 ते 16 आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, ज्या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये कोणत्या आल्या, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन, येते लक्षात. त्याचबरोबर युनेस्को, UNCTAD, UNCTAD, युनायटेड नेशन्स ट्रेड कॉन्फरन्स. त्यानंतर या युनायटेड नेशन्सच्या संस्था, त्यानंतर वेगवेगळ्या विभागातल्या रिजनल संस्था. रिजनल म्हणजे सार्क, युरोपियन युनियन, अपेक,
आफ्रिकन युनियन, त्याचबरोबर आसियान यासारख्या संस्था. म्हणजे प्रत्येक भागातले, जगाच्या प्रत्येक भागातल्या रिजनल, आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर रिजनल संस्था यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला HR मध्ये करावा लागतो. आणि 2.12 आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. हा खूप मोठा फायदा आहे. 5 प्रश्न दरवर्षी या टॉपिक्सवरती असतात. म्हणजे आयोगाचे आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असणारे बदललेल्या सिलेबसनुसार 2013 पासूनचे क्वेश्चन पेपर आहेत. 2013 पासूनचे 2019 जवळपास मला वाटते 7 क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत. 150 गुणिले 7 15 105 म्हणजे 1050 प्रश्न तुमच्याकडे उपलब्ध आहेत आयोगाचे HR HRD या विषयावरचे. त्याच्यामध्ये जर तुम्ही दरवर्षी काढायला गेले तर मागच्या 7 वर्षातले दरवर्षीचे 5 याप्रमाणे 35 हे फक्त कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वरती आलेले प्रश्न आहेत. दरवर्षी याच्यावरती 5 प्रश्न फिक्स असतात. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ह्या 5 प्रश्नातला एखादा प्रश्न ज्याचा चुकला तो त्या रेसमधून तिथेच बाद झाला. कारण जे सर्वांचं बरोबर येतं ते आपलं सुद्धा बरोबर यायला हवं. खरं पाहिलं तर मेरिट ह्या बेसिसवरच ठरतं. कारण सर्वांचं बरोबर येतं ते सर्वांचं बरोबर येतच नाही. कारण होतं कसं, 100 विद्यार्थी असतील, 100 विद्यार्थ्यांना 5 कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वरचे 5 प्रश्न सर्वांना दिले, सेम प्रश्न, सर्वांचे 5 पैकी 5 येत नाहीत. कारण ज्यावेळी सर्वच जण तुम्ही फक्त कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट करत असता त्यावेळेस सर्वांचे येतील 5 पैकी 5, परंतु हे बाकीचे सगळे मुद्दे करून कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट करायचा आहे त्यावेळेस तुमचे ते 5 पैकी 4 येतात, 3 येतात, असं होऊ शकतं. म्हणून हे 5 प्रश्न एकदम व्यवस्थित करायचे, हा पूर्ण ऍक्ट व्यवस्थित करायचा, त्याचे 5 पैकी 5 प्रश्न आपल्याला मिळायलाच पाहिजेत. ते 5 प्रश्न म्हणजे कारण ते मिळवणं अवघड नाहीये, ते कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवेत. ते जर मिळालं नाही याचा अर्थ आपला अभ्यासच कमी पडलाय. मग पेपरमध्ये स्कोर कमी आला किंवा पोस्ट नाही मिळाली तर दुःख करण्यात काही अर्थ नाही, कारण अभ्यासच कमी पडलाय. अभ्यास पूर्ण झाला किंवा रिव्हिजन कमी पडलं हे केव्हा म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस आपल्याला इतर डायनामिक गोष्टी येत नाहीत आणि स्टॅटिक गोष्टी येतात. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सारखा विषय, ह्याचे 5 पैकी 5 आले, परंतु मला विमेन डेव्हलपमेंट किंवा विमेन वेलफेअर मधला एखादा प्रश्न नाही आला तर आपण म्हणू शकतो की थोडंफार रिव्हिजन कमी पडलं किंवा कन्फ्युजन झालं. परंतु ह्यातले 5 पैकी 3च येत आहेत, 2 तर वाचलेच नाहीत, मुद्देच वाचले नाहीत कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचे, म्हणजेच अभ्यास कमी पडला. परीक्षेमध्ये कमी स्कोर कशामुळे येतो, तो 2 घटकांमुळे येतो. एक तर रिव्हिजन कमी पडलेलं असतं, दुसरं म्हणजे अभ्यासच झालेला नसतो. ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची 2 उत्तरं सापडायला लागतात त्यावेळेस समजायचं की ह्या प्रश्नाचं आपल्याला या घटकाचं आपलं रिव्हिजन कमी पडलंय. कारण उत्तरं सापडतायत परंतु 2 सापडतात, हे पण वाटतंय हे पण वाटतंय, नेमकं कोणतं करायचं. मग त्यावेळेस करायचं काय 1 2 3 4 नाही. आणि ज्यावेळेस कोणत्याही प्रश्नाचं एकही उत्तर सापडत नाहीये त्यावेळेस समजायचं की अभ्यासच नाहीये. म्हणजेच पहिल्यांदा अभ्यास वाढवा, अभ्यास वाढवल्याच्या नंतर ऍटलिस्ट 2 तरी उत्तरं सापडू द्या, आणि ज्यावेळेस तुमचं त्या अभ्यासाचं व्यवस्थित रिव्हिजन होईल त्यावेळेस त्या 2 मधलं तुम्हाला एक बरोबर उत्तर सापडेल. येते लक्षात. आणि आयोगाच्या मॅक्झिमम क्वेश्चन्समध्ये 2 गोष्टी सहज एलिमिनेट होतात. 2 गोष्टींमध्ये खूप कन्फ्युजन असतं, मग त्या 2 गोष्टीबद्दली एक उत्तर त्यांनाच येतं ज्यांचं व्यवस्थित रिव्हिजन सुद्धा झालेलं असतं. कारण मेन्सला पोहोचले या अर्थ मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो. ओके. आणि शेवटचा टॉपिक आहे व्हॅल्यूज अँड इथिक्स. व्हॅल्यूज अँड इथिक्स. आता ह्या पेपरचा मी सुरुवातीलाच सांगितलं की अभ्यास करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असू शकतात. आपण सुद्धा आता 2 पद्धती आपण वापरू शकतो. पहा, मी जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून सांगतो की पद्धत कशी वापरू शकतो. स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, शेवटपर्यंत तसंच चालत राहा एका ओळीमध्ये. म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया ह्या मुद्द्यापासून सुरू करायचं आणि प्रत्येक ओळीनुसार अभ्यास करत जायचं आणि शेवटपर्यंत पोहोचायचं. किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया वाचायचं, 5 आंतरराष्ट्रीय संस्था वाचायच्या, कारण त्या 16 आहेत. 16 संस्थांची हेडक्वार्टर्स, इस्टॅब्लिशमेंट इयर, नंबर ऑफ मेंबर्स, प्रेसिडेंट्स, चेअरमन्स, त्याच्यातले इयरली इलेक्शन्स, त्याच्या वेगवेगळ्या पॉलिसीज, प्रोग्राम्स, हे सगळं अभ्यासायचं असते. 16
ज्यावेळेस ह्या 16 संस्था तुम्ही अभ्यासता त्यावेळेस सार्कचं सुद्धा हेडक्वार्टर विसरून जाता. सार्क मधल्या देशांची सुद्धा मग एखादा शॉर्टकट बनवावा लागतो की सार्कच्या देशांना कोणता शॉर्टकट बनवता येईल यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे सध्या सुरुवातीला काय वाटतं, सार्क भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूटान, बांगलादेश हे सगळे देश येतात त्यामध्ये. ओके, परंतु ज्यावेळेस मग सार्क सोबत आसियान सुद्धा येतं, आफ्रिकन युनियन येतं, त्यानंतर आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वाचावी लागते, सगळ्या गोष्टी येतात, सार्कचे वेगवेगळे रिजनल सेंटर्स येतात अभ्यासामध्ये, मग कन्फ्युजन व्हायला लागतं. येते लक्षामध्ये. त्यामुळे आपण अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करणार आहोत, जो की आपल्याला त्यामुळे अंडरस्टँडिंग सोपं जाईल आणि संपूर्ण सिलेबस सुद्धा व्यवस्थितरित्या कव्हर होईल. म्हणून आपण सुरुवातीपासूनच पहिल्या घटकापासूनच रोज 3 आंतरराष्ट्रीय संस्था किंवा आंतरराष्ट्रीय रिजनल ऑर्गनायझेशन्स बद्दलची माहिती पाहणार आहोत. म्हणजे ज्या दिवशी आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे पाहणार असोत तर त्याच दिवशी 3 आंतरराष्ट्रीय संस्थांची माहिती आपण पाहणार. एका दिवशी युनायटेड नेशन्सची माहिती पाहणार, दुसऱ्या दिवशी रिजनल इन्स्टिट्यूशन्सची माहिती पाहणार. त्यानंतर अजून एक घटक आहे तो म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. हा एक असा घटक आहे जो तुम्हाला GS2 पॉलिटीमध्ये सुद्धा ओव्हरलॅप होतो. इकडे 5 आणि तिकडे 5 असे 10 मार्क एकच घटक मिळवून देतो. काही प्रश्न आहे? नाही, हात वर केला म्हणून विचारलं. ओके, तर म्हणजे प्रोडक्टिव्ह किती आहे पहा तुम्ही. थोडक्यात ते एका वडापाववर 1 वडापाव फ्री आल्यासारखे, तेवढेच पैसे आणि 2 पेपरमध्ये 5 आणि 5 10 मार्क्स मिळून जातात. एज्युकेशनचा टॉपिक पहा. एज्युकेशनचा टॉपिक हा GS2 मध्ये सुद्धा ओव्हरलॅप होतो. GS2 मध्ये थोडं कमी वेटेज असतं, साधारण 10 ते 15 मार्क्स असतात. GS3 मध्ये एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. GS3 मध्ये ह्या विषयावरती 30 ते 35 प्रश्न येतात एकाच घटकावरती. आयोगाला सांभाळायचं सर्वांना आहे, परंतु काही जणांचा लाड आहे. प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण पाहतो 150 प्रश्नांची, त्या 150 प्रश्नामध्ये सर्वांना समानतेने वागवलेलं आहे का? तर नाही. सिलेबसमध्ये सर्वांना दिले समानतेने वागवण्यात येईल, परंतु प्रत्यक्षात नाही. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे, आता इम्पॉर्टन्स सांगतो प्रत्येक टॉपिकचं, तुमच्याकडे सिलेबस आहे सर्वांकडे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया या टॉपिकवरती साधारण 20 प्रश्न असतात. आता हे 20 म्हणजे 20च असतील असं नाही. कधी 18 होतात, कधी 22 होतात, कधी 15 सुद्धा होऊ शकतात. परंतु हा टॉपिक वेटेजवाला टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक्स मध्ये आपण येतो एज्युकेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला जर मी सांगितलं की परवा तुमचा पेपर आहे HRDचा आयोगाचा आणि तुम्ही माझ्याकडे आज आले, सर मी काय वाचू नेमकं HRD साठी, मी काहीच वाचलेलं नाही, मी सांगेल फक्त एज्युकेशन वाचून जा, ऍटलिस्ट तुला 30 मार्क तरी पडतील. हो ना, काही न वाचण्यापेक्षा एवढं तरी वाचून जा. ओके, म्हणजे एवढा हा सर्वात दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक एज्युकेशन. आता ह्याच्यामध्ये हे दोन्ही कंबाईन केल्या, एज्युकेशन प्लस. इथून पुढे जेव्हा जेव्हा मी एज्युकेशन हा उल्लेख करेल त्यावेळेस त्याला व्होकेशनल एज्युकेशन फ्री. ओके, त्यामुळे असं सेपरेट समजू नका की व्होकेशनल एज्युकेशनवरती काहीतरी सेपरेट सांगेल. इट इज फ्री विथ एज्युकेशन. त्यानंतर महत्वाचा टॉपिक्स बद्दल सांगायचं झालं तर तो आहे हेल्थ. ओके, हेल्थ. ओके, आणि मग हे 3 झाल्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन्स. ह्या घटकावरती साधारण 15 ते 20 प्रश्न असतात. इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन्स. खरं पाहिलं तर प्रत्यक्षात आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे व्हॅल्यूज अँड इथिक्स, परंतु क्वेश्चन पेपरमध्ये सर्वात कमी महत्वाचा आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये तो खूप महत्वाची भूमिका पार पाडतो, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची खूप छोटीशी भूमिका आहे. त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात दरवर्षी, 2 ते 3, कधी कधी तर एकही नसतो. मागच्या 2-3 वर्षात तर एकही नाही विचारला. ओके, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचं महत्व तर मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स नंतरचा सिक्वेन्सनी लावायचा टॉपिक झाला तो म्हणजे विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. विमेन अँड चाइल्ड, इथून पुढे जेव्हा केव्हा चाइल्ड डेव्हलपमेंट, विमेन डेव्हलपमेंट उल्लेख येईल त्यावेळेस हे एकावर एक फ्री. ओके,
दोन्हींचाही सोबत उल्लेख असेल, दोन अँड चाइल्ड. इथून पुढे जेव्हा केव्हा चाइल्ड डेव्हलपमेंट, विमेन डेव्हलपमेंट उल्लेख येईल त्यावेळेस हे एकावर एक फ्री. ओके, दोन्हींचाही सोबत उल्लेख असेल, दोन्हीचाही अभ्यास आपल्याला सोबत करायचा आहे. सिलेबसमध्ये पुस्तकांमध्ये वेगवेगळे दिले असले तरी अभ्यास सोबत करायचा आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट वाचलं आणि टॉपिक संपला असं होत नाही. ज्यावेळेस तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट प्लस विमेन डेव्हलपमेंट दोन्ही वाचाल त्यावेळेस तुमचा एक टॉपिक झाला. येते लक्षामध्ये, कारण हे दोन्ही इंटर रिलेटेड आहेत. मग येतं युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स इम्पॉर्टन्स मध्ये. चाइल्ड अँड विमेन डेव्हलपमेंट मध्ये अराउंड 15 to 20, 15 ते 20. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट 10 ते 12च्या. आता हे पहा, मी तुम्हाला मार्क्स म्हणजे क्वेश्चन सांगतोय, हे एक काय म्हणू आपण प्रोबॅबल आहे किंवा ठोक असं ठाम नाहीये की 10 येणार म्हणजे येणारच. ह्याची संख्या व्हॅरी होऊ शकते, परंतु आतापर्यंतच्या आलेल्या पेपरमध्ये हे एवढे आलेले आहेत. 10 ते 12 प्रश्न कशावरती? रुरल डेव्हलपमेंट. युनिव्हर्सल डिक्लेरेशन वरती सुद्धा 10 ते 12च्या आसपास प्रश्न येतात. बाकीच्या उरलेल्या सगळ्या टॉपिक्स वरती 5 ते 8, 5 ते 7, 5, 7, 4, 3, 2 असे प्रश्न येतात. आता आलं तुमच्या लक्षात की या संपूर्ण पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? पहिला आहे HRD. सिक्वेन्समुळे HRD, तसं पाहिलं त्याच्यावर 20च्या आसपास प्रश्न असतात. दुसरा आहे एज्युकेशन. हे दोन टॉपिक ज्याचे पक्के झाले आणि जेवढ्या अगोदर झाले तेवढा त्याचा पुढचा अख्खा HRDचा पेपर सोपा जातो किंवा अभ्यास सुद्धा सोपा जातो, कारण ह्या दोन टॉपिक्समध्ये सगळं HRDचं फंडामेंटल्स लपलेलं आहे. एज्युकेशनच्या सगळ्या योजना, सगळ्या ट्री डायग्राम एकदा पाठ झाल्या किंवा एकदा मनामध्ये पक्क्या बसल्या की तुम्हाला आपोआप लक्षात येतं की चाइल्ड डेव्हलपमेंट करायची, मग कोणती योजना लावावी लागेल. अपंगांना विकसित करायचे, कोणती योजना लावावी लागेल. एकदा HRDचे घटक आणि ती डिझाईन एकदा लक्षात आली की मग पुढचं सोपं जातं. म्हणून हे पहिले दोन टॉपिक प्राधान्यानं आपल्याला करायचे आहेत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया अँड एज्युकेशन. त्यानंतर मग बाय सिक्वेन्स आपण कंडिशननुसार एक एक टॉपिक बदलत जाऊ आणि दररोज आपण 3 संस्था करायच्या आहेत. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला थोडंफार काही होमवर्क सुद्धा त्या संस्थांशी संबंधित देण्यात येईल. ठीक आहे. सिलेबसमध्ये काही अडचण आहे विचारू शकता. सिलेबसशी संबंधित काही समस्या असतील तर रिसोर्सेस मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहेत आणि इंटरनेटचा आपल्याला खूप जास्त वापर करावा लागेल सिलेबस संबंधित घटक शोधण्यासाठी. ओके, तसा इंटरनेटचा तुम्ही खूप वापर करता, परंतु त्यामध्ये सिलेबस नसतो. काही प्रश्न आहेत सिलेबसवरती? कोणता एखादा टॉपिक आहे की जो सर समजलेला नाही? तो डिटेल्समध्ये सांगेलच, फक्त ह्याचे इंट्रोडक्शन द्या या टॉपिकचं. हां, हो, इंग्लिशमध्ये मार्केटमध्ये सध्या मटेरियल अवेलेबल नाहीये, त्याच्यावरच आपलं काम चालू आहे, परंतु अजून पूर्ण म्हणजे काय पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे त्याचा अजून कुठे वाच्यता नाहीये. इंग्लिशमध्ये अजून असं कोणतं पुस्तक आलेलं नाहीये. मॅडम म्हटलं ना? ओके, हा बोला ना. एक मिनिट, ह्या फॅनचं बटन आहे का तिथे? AC सर्दी होईल AC. हा, काय म्हटला? हा, हो असतो. इनफॅक्ट ह्याच विषयाला नाही, हिस्ट्री सोडलं तर प्रत्येक घटक हा चालू घडामोडीशी संबंधित होऊ शकतो. इवन दो समटाइम्स हिस्ट्री ऑल्सो कॅन बी कनेक्टेड विथ द करंट अफेअर्स. ओके, कारण थोडक्यात सध्या चालू आहे
शिक्षणाशी संबंधित एखादी योजना चालू आहे. सध्या आलंय सर्व शिक्षा अभियानाची एक नवीन योजना, म्हणजे मॉडिफाईड केलं त्याला आणि एक नवीन समजा योजना आणली, तर मग ह्याच योजनेवरती प्रश्न येईल असं नाही. ही योजना कशाशी संबंधित आहे, या घटकाशी, तर त्या घटकावरती संबंध येईल. थोडक्यात आता समजा महिलांच्या विकासामध्ये एक घटक येतो, तो म्हणजे ट्रिपल तलाकचा, जो सध्या चालू असतो. ट्रिपल तलाकचं बिल पास झालंय. मग ट्रिपल तलाक हा इश्यू करंट अफेअर्समध्ये आहे, परंतु त्याच्यावरच प्रश्न येईल असं नाही. ट्रिपल तलाक कोणत्या फंडामेंटल राईट्ससोबत कनेक्ट होतो, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला आयोग काय पाहतो, सध्या काय चालू आहे, त्याच्याशी संबंधित सिलेबसमध्ये काय आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारा. सध्याच्याच गोष्टीवरती प्रश्न येईल असं नाही. येते लक्षामध्ये, सध्या जे चालू आहे त्याच्याशी संबंधित सिलेबसमधलं जे आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आता समजा परीक्षेच्या 2 महिने अगोदर पंतप्रधान गेले सार्कच्या मीटिंगला, तशी तिथे बऱ्याच दिवसांपासून झाली नाहीये. समजा युनायटेड नेशन्सच्या मीटिंगला गेले, त्याच्यातून काहीतरी चर्चा आली, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला प्रवेश द्यावा, युनायटेड न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये द्यावा, CTBT मध्ये देण्यात यावा, असं वगैरे सगळं आलं. मग प्रश्न कशाशी कनेक्ट होणार, युनायटेड नेशन्स. म्हणजेच तो प्रश्न करंट अफेअर्समधल्या घडामोडींवर अवलंबून आहे, परंतु कनेक्टेड आहे सिलेबसला. तुम्हाला त्या गोष्टी सिलेबसमधल्या माहिती असायला हव्या, असं माइंडसेट असतो. आणि हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आयोगाने जे मेन्शन केलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इन द पेपर will be such that a well educated person will be able to answer without any specialized study, and its intention is to be test candidates general awareness of a variety of subjects. तुम्हाला त्यातलं स्पेशलिस्ट होण्याची गरज नाहीये, तुम्हाला त्यातलं इतर जनरल अवेअरनेस आणि त्या विषयाची ओळख किंवा त्या विषयाची समज, अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. महिला व बाल विकास याच्यावरती डिग्र्या सुद्धा भेटतात ह्या एका विषयावरती, किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट याच्यामध्ये MBA ची स्पेशल ब्रांच आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपल्याला एवढं स्पेशलायझेशन करायची गरज नाहीये, जनरल ओळख त्या विषयाची असणं गरजेचं आहे. एज्युकेशन B.Ed D.Ed आपल्याला ते करायची गरज नाही, म्हणजे स्पेशलायझेशन करायची नाहीये, फक्त त्या विषयाची ओळख आणि जनरल अवेअरनेस, सध्या जे चालू घडामोडी आहेत त्याबद्दलची माहिती, हे असणं गरजेचं आहे. आणि सेकंड पॉइंट आहे, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स अँड हॅपनिंग्स पर्टेनिंग टू द टॉपिक्स सब टॉपिक्स मेन्शन्ड बिलो. म्हणजे सध्या काय चालू घडामोडी चालू आहेत ते सुद्धा वाचणं अपेक्षित आहे. मग हे सगळं, हे 2च मुद्दे द्यायचे. पुढचा सिलेबस कशाला दिला? पुढचा सिलेबस यासाठी दिला की जे सध्या चालू आहे त्याच्यावरच विचारतो असं नाही. जे सध्या चालू आहे ते ह्याच्याशी रिलेट करा आणि ह्याच्यातला तो मुद्दा प्रिपेअर करा, त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारू. खरं पाहिलं तर हा खूप मोठा क्ल्यू दिलेला आहे आयोगाने अभ्यास कसा करायचा ह्याचा. त्या गाईडलाईन्स आपण फॉलो करायच्या. मोस्ट ऑफ द टाइम्स विद्यार्थ्यांच्या चुका कुठे कुठे होतात. पहिली गोष्ट, पुस्तकाच्या बाहेरचं न वाचणे, ही पहिली मोठी चूक आहे. की फक्त पुस्तकच वाचायचं, त्याला सुरुवात फर्स्ट रिडिंगमध्ये ब्लू पेननी अंडरलाईन करायचं, सेकंड रिडिंगच्या वेळेस रेड पेन, थर्ड रिडिंगच्या वेळेस ब्लॅक पेन, फोर्थ रिडिंगला ते पुस्तकच फाटलेलं असतं. आहेत असे. प्रत्यक्षात तुम्ही कधी जा कुठे जा तर तुम्ही एखाद्या रद्दीच्या दुकानावरती जा आणि त्याला म्हणा MPSC जुने विद्यार्थ्यांनी काही पुस्तक दिले असतील वापरलेले तर ते दाखव. त्यात अक्षरशः तुम्हाला पेंटिंग झालेली दिसेल. पुस्तकाच्या बाहेरचं वाचायचं नाही, हा अप्रोच खूप चुकीचा आहे. पुस्तक हे फक्त आपल्याला बेसिक गाईडलाईन्स देतं, अंडरस्टँडिंग देतं, ह्या कंटेंटची माहिती देतं, परंतु तो कंटेंट इन डेप्थ करण्यासाठी, ब्रॉड व्ह्यू येण्यासाठी, कशाही प्रकारची शब्दरचना आली तरी प्रश्न सोडवू शकेल ही क्षमता विकसित करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट, जनरल अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पेपरमध्ये एखाद्या योजनेचं नाव आलं, मनोधैर्य योजना, मनोधैर्य योजना तेवढंच थांबून नाही, मनोधैर्य योजना त्याबद्दल काय डिटेल्स आहे पेपरमधले ते पॉइंट्स प्लस मनोधैर्य योजना इंटरनेटवरती शोधायची की काय आहे मनोधैर्य योजना, महाराष्ट्र सरकारची आहे, कधी सुरू झाली, कोणत्या विभागाद्वारे चालवल्या जाते, काय तरतुदी आहेत त्याच्या, कुणासाठी आहे ही माहिती, आणि सध्या काय झालं, सध्या काय घडलं ही माहिती. एवढी अद्ययावत माहिती आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. हां काय
अजून काही काहीतरी विचारा. न्यूजपेपर इज द बेस्ट सोर्स फॉर करंट अफेअर्स. जे न्यूजपेपर इज द बेस्ट सोर्स फॉर करंट अफेअर्स. जे न्यूजपेपर वाचण्याचा कंटाळा करतात ते क्लिअर होतीलच याची शाश्वती नाही. याचा अर्थ न्यूजपेपर वाचणारे सगळेच क्लिअर होतात असे नाही, परंतु क्लिअर व्हायला खूप सोपं जातं न्यूजपेपर वाचलात तर. न्यूजपेपर वाचलात तर तुम्ही त्यानंतर प्रत्येकाच्या जर आपल्या सेपरेट नोट्स असतील तर त्याच्या इतकं प्रोडक्टिव्ह मटेरियल दुसरं कोणतंही नाहीये. अनेक वेळा तुम्हाला एक्झामच्या अगोदर 3 महिन्यात एखादं करंट अफेअर्सचं पुस्तक येतं किंवा दर महिन्याला एखादं मॅगझिन येतं. हे लोक सुचवतात की हे मॅगझिन वापरा, हे वाचा. अनेक टॉपर्सनी सुद्धा वाचलेलं असतं, मी त्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. परंतु मला जर अप्रोच विचाराल तर तो अप्रोच मी वापरला नाही आणि वापरणारही नाही. कारण जोपर्यंत मला रोजच्या घडामोडी माहिती होत नाहीत तर मी एका महिन्याच्या घडामोडी एकदाच वाचल्या याचा अर्थ मला त्या समजल्या नाही होत, मला त्या माहिती झाल्या फक्त. म्हणून त्या घडामोडीचं त्याच कंटेंटवरती प्रश्न आला तरच मला उत्तर येईल. त्या घडामोडीचं शब्दरचना बदलून कंटेंट बदलून जर प्रश्न आला तर मला त्याचं उत्तर येणार नाही. आर्थिक मंदीवरती सरकारने काय धोरणं अवलंबिली असा जर प्रश्न आला तर मी त्या मॅगझिन किंवा पुस्तकामध्ये जे वाचले तेवढंच आलं तरच येईल. परंतु बाकीचंही भरपूर मटेरियल असतं जे रोजच्या वाचण्यात येतं, ते मला जमणार नाही. म्हणून रोजचा न्यूजपेपर वाचणं इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. MPSC मी तर म्हणतो रोजचा सकाळचा 1 तास तुमचा न्यूजपेपरचा डेडिकेटेडच आहे, तो कुठे जाताच कामा नाही. जर तुम्ही जेवण करत असाल तर रोज तुम्हाला न्यूजपेपर वाचणं गरजेचंच आहे. ज्या दिवशी जेवण चुकलं त्या दिवशी न्यूजपेपर चुकला तर मग हरकत नाही. असं होतं का जेवण कधी राहिलं नाही, मग तुमचा न्यूजपेपर सुद्धा कधीच चुकता कामा नये. आणि समजा काही परिस्थितीमुळे तुम्हाला वाचणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तो न्यूजपेपर घेऊन वाचणं परत, ते उरलेलं आपलं बर्डन कंप्लीट करायचं. त्यामुळे न्यूजपेपर रिडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा MPSC ला तर आहेच. ओके, अजून काही प्रश्न? तसं नाही. न्यूजपेपर हे बघ, न्यूजपेपर घेणं हे एका कमी चढाच्या रस्त्याने जाणं आहे. मॅगझिन घेणं म्हणजे डायरेक्ट काय म्हणू आपण दोरी लावून चढणं, ते सर्वांनाच जमतं असं नाही. असे थोडक्यात. अजून काही अडचणी? आता HRD बद्दल काहीच प्रश्न नाही आहेत. किती जणांनी HRDचा या अगोदर थोडाफार तरी काही होणं अभ्यास केलाय? कोण्या पुस्तकातून वाचलंय? असं कोणत्या पुस्तकातून वाचलं? कोळंबे सरांचं. ओके, मी हे 3 पुस्तक सांगले, या व्यतिरिक्त कोण्या पुस्तकातून वाचलंय का कोणी? जस्ट फॉर इन्फॉर्मेशन विचारतोय मी, काही करणार नाहीये. ओके, नाही काही हरकत नाही ना, कशातूनही पहा तुम्ही. परंतु हे 3 वाचले तर जास्त चांगलं राहील. ते वाचलं तरी तसंही चांगलं राहील, कारण असं वाईट कोणतंच पुस्तक नाहीये. परंतु शेवटी आपण किती पुस्तक वापरायची त्याच्यावरही मर्यादा येते ना. शेवटी आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्यांनी किती पुस्तकं वाचायचे इट इज ऑल्सो अ पर्सन डिपेंड. हा, समजून संपवायला या विषयाला कालावधी लागतो 2 महिने सफिशियंट. परंतु हां, जोरात मिलेगा ना. इंटरनेट सभी इंग्लिश पे ही है. हाँ मिलेगा ना, अपनी तरफ से भी बहुत सारा मिलेगा. मिलेंगे सब कुछ मिलेगा, सब मिलेगा. मटेरियल रेडी आहे, फक्त कोण्या स्वरूपात द्यायचं ते अजून ठरलेलं नाहीये. त्यामुळे सध्या थोडं वाट पहा. ओके, आपले सगळे सेशन्स होईपर्यंत तुम्हाला मिळेल. म्हणजे ते डायरेक्ट असं प्रिंटआउट्स द्यायच्या की डायरेक्ट असं स्पायरल करून द्यायचं का डायरेक्ट प्रिंटेड असं एक टेक्स्टबुक काढून द्यायचं हे अजून ठरलेलं नाहीये. ओके, चलूया दादा पुढं. आता पहिला टॉपिक पाहूया, मानव संसाधन विकास. ओके, आता आपण सिलेबसला सुरू केले प्रत्यक्षात डायरेक्ट टू द
सिलेबस डायरेक्ट टू द पॉइंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याच्या अंतर्गतला पहिला टॉपिक 1.1 दॅट इज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, भारतातील मानव संसाधन विकास. मानव संसाधन किंवा मानव जे आहे त्याचा संसाधन बनवायचं आहे, बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण विकासात्मक प्रक्रिया म्हणतो किंवा मानव संसाधन विकास अशी टर्म त्याला वापरतो. परंतु मानव संसाधन विकास हा एक भाग आहे मानव संसाधन नियोजनाचा. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सर्वात अगोदर काय करावं लागतं तर त्या गोष्टीला मिळवण्याचं नियोजन बनवावं लागतं. MPSC पास करण्याचा अगोदर नियोजन बनवावं लागेल. प्रिलिम्सचा अभ्यास आता करणार, मेन्सचा आता करणार, ह्या विषयाचा एव्हा करणार, मग त्या विषयाबद्दल आपल्याला डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन घ्यावी लागते. तसंच आहे, देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशामधल्या व्यक्तींचा किंवा मानवाचा विकास करावा लागेल, संसाधनांचा विकास करावा लागेल, तर देशाचा विकास होईल. आणि हा साध्य करण्यासाठी अगोदर नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणून टर्म आली ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, दॅट इज मानव संसाधन नियोजन. आणि मानव संसाधन नियोजन कशासाठी करायचंय तर दोन घटकांसाठी. एक म्हणजे सपोज दिस इज प्लॅन. व्हाय प्लॅन? फॉर डेव्हलपमेंट किंवा युटिलायझेशन. विकास आणि वापर. विकास करून काय करायचंय तर त्याचा वापर करायचा आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, 4G आलं, 5G आलं, इंजिनियर्स आले, डॉक्टर्स आले, येऊन काय करणार तुम्ही? तुमचा वापर कळायला पाहिजे ना. ज्या लोकांना आज समजा लोकांचा डेंग्यूमुळे, मलेरियामुळे, आरोग्याच्या गोष्टींमुळे मृत्यू होतोय, आयुष्य जगणं कठीण झालंय TB पेशंटला, मग ह्युमन रिसोर्स कशासाठी डेव्हलप केला आहे, डॉक्टर्स कशासाठी डेव्हलप केले तर हे थांबवा. म्हणजेच काय, त्याचा वापर करून घ्यायचा आहे, त्या संसाधनाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून प्लॅन फॉर व्हॉट? फर्स्ट डेव्हलप अँड देन युटिलाइज. अल्टिमेटली देशाचा विकास होणार. ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या तीन गोष्टींच्या भोवती आपलं सगळं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फिरत राहतं. फॉर ऑल दिस 3 थिंग्स. म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज ए पार्ट ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. प्लॅन, डेव्हलप, युटिलाइज. मग प्लॅन करण्यासाठी सर्वात अगोदर कोणताही घटक घ्या, प्लॅन करायचंय. यामधले सब पॉइंट्स लिहितो मी आता अगोदर. मानव, मानवामध्ये कोण आलं? मुले किंवा बालके, बालक, महिला, वृद्ध, अपंग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, तरुण. संसाधन. संसाधन म्हणजे काय किंवा संसाधन बनवण्यासाठी काय करावं लागेल? पहिलं शिक्षण, कौशल्य, आरोग्य, इथे येतं इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा. इन्फ्रास्ट्रक्चरला मूलभूत किंवा भौतिक सुविधा असं सुद्धा म्हटलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर. दिस इज व्हॉट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. या प्रत्येक घटकाचा आपल्याला या हेडिंगच्या अंतर्गत अभ्यास करावा लागतो. समजलं? मानव संसाधन विकास आणि मानव संसाधन नियोजन म्हणजे काय? तर नियोजन म्हणजे थोडक्यात आपल्याला काय अचीव करायचे,
हे ठरवणे. येते लक्षात. नियोजन म्हणजे काय, मला एक्झाम पास करायची आहे, मग त्यासाठी केलेलं नियोजन. त्यासाठी माझं एखादी विशिष्ट घटक आहे, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे अमुक एवढे एवढेच पैसे आहेत, मग हे या पुस्तकाला खर्च करायचे का त्या पुस्तकाला खर्च करायचे हे ठरवता येणं, याला म्हणतात नियोजन. कोणतं पुस्तक कधी वाचायचं हे ठरवणं, कोणता वेळ कुठे द्यायचा हे ठरवणं, याला म्हणतात नियोजन. ओके. या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्युमन रिसोर्सच्या बाबतीत सुद्धा कराव्या लागतात. देशामध्ये 125 कोटी, आता 125च्या वर गेलेली असणारी संख्या, परंतु जनगणनेनुसार 121 कोटी एवढी लोकसंख्या आहे. मग या 121 कोटी लोकसंख्येचं 10 वर्षानंतर आपल्याला काय अचीव करायचंय, तर 10 वर्षानंतर देशाचा जीडीपी सपोज 5 ट्रिलियन पर्यंत न्यायचा आहे. ओके. किंवा जीडीपी ग्रोथ रेट 8, 9, 10च्या आसपास न्यायचा आहे आपल्याला. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणावी लागेल. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी श्रीमंत लोक पाहिजे. श्रीमंत लोक होण्यासाठी त्या लोकांना रोजगार पाहिजे. रोजगार मिळवण्यासाठी त्याच्याकडे शिक्षण पाहिजे. शिक्षण येण्यासाठी शैक्षणिक संस्था पाहिजेत. शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी सरकारनं काम करायला पाहिजे. येते म्हणजे कुठून सुरू होते, सरकारने काम करायला पाहिजे. इथून जी घटक सुरू होतो तो आपल्या एंडपर्यंत जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी येतं सरकारी धोरण. पॉलिसी, पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट फॉर चाइल्ड, पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट फॉर विमेन, पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट फॉर एज्युकेशन, स्किल, हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक घटक कोण्या ब्रॉड व्ह्यू मध्ये आपल्याला स्टडी करावा लागेल, किंवा फ्रेमवर्क कोण्या फ्रेम मध्ये स्टडी करायचा. घटक मध्ये हे मानवचे सगळे घटक, संसाधनाचे सगळे घटक, विकासाचे घटक. इन्फ्रास्ट्रक्चर हा सुद्धा एक घटक आहे. ओके. याचा अभ्यास सुरुवातीला काय करायचं, शासकीय धोरण, त्या घटकाचं शासकीय धोरण काय. आरोग्याचं धोरण 2017ला आलं. त्या धोरणाने काय सांगितलं, टार्गेट्स दिले. 2020 पर्यंत हेल्थचे हे पॉईंट्स अचीव करायचे, 2025 पर्यंत हे करायचं, टीबी 20 पर्यंत एलिमिनेट करायचा, किंवा एड्स 30 पर्यंत एलिमिनेट करायचा, मलेरिया एलिमिनेट करायचा 25 पर्यंत, असं टार्गेट्स ठरवतं. हे धोरण ठरलं. हे धोरण ठरल्यानंतर त्या धोरणाला प्रत्यक्षात सत्यतेमध्ये उतरवण्यासाठी, किंवा टू मेक इट इन रियल, देअर कम्स स्कीम्स. ह्या धोरणाला प्राप्त करण्यासाठी येतात योजना. शिक्षणाचं धोरण ठरवलं की 2020 पर्यंत किंवा 2017 पर्यंत भारताला 80% साक्षरता प्राप्त व्हायला हवी. भारतामधल्या 90% 15 ते 18 वयोगटातील सर्व मुली 90% त्यांचं एनरोलमेंट झालं पाहिजे, शाळेमध्ये जाणाऱ्या असायला हव्यात. हे झालं टार्गेट्स. मग हे टार्गेट अचीव करण्यासाठी आलेली योजना म्हणजे मग राष्ट्रीय माध्यमिक शिक्षता अभियान किंवा सर्व शिक्षा अभियान, लोकसंख्येच्या बाबतचे वेगवेगळे आलेले अभियान किंवा योजना. येते लक्षामध्ये. धोरणामध्ये गाईडलाईन्स असतात, योजनेमध्ये त्या प्रत्यक्षात कशा उतरवायच्या हे दिलेलं असतं. आणि ही योजना राबविण्यासाठीची जी रचना किंवा यंत्रणा असते तिला म्हणायचं संस्था. एक्झाम्पल, घटक घ्या एज्युकेशन. एज्युकेशनचा विकास करायचा आहे, सर्व शिक्षणाचा विकास, लोकांना शिक्षण द्यायचे, साक्षर करायचे. साक्षर झाल्यानंतर त्यातले काही चांगले लोक इंजिनियर्स झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजेत. मेडिकल फील्डमध्ये रिसर्च वाढवायची आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये रिसर्च वाढवायची आहे, भूगर्भशास्त्रामध्ये रिसर्च वाढवायची आहे. मग त्यासाठी धोरण, एज्युकेशन पॉलिसी. 8 वर्षापर्यंत कुणालाही नापास करायचं नाही. शिक्षकांची पात्रता असायला हवी, डीएड बीएड फर्स्ट क्लास झालेले असावेत, 50% मार्क्स असायला हवेत. नवीन धोरणानुसार त्यांना दर 5 वर्षांनी परीक्षा घेऊन त्यांचं लायसन्स रिन्यू केलं जाईल. असे सगळे घटक. 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असायला हवे. माध्यमिक पातळीला गेले तर 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असायला हवा. हे सगळे गोष्टी, हे आलं धोरण, एज्युकेशन पॉलिसी. मग ह्या पॉलिसीला प्रत्यक्षात उतरवा, सर्व शिक्षा अभियान.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, SSA, RMSA, ससा रमसा रुसा असं शॉर्टकटमध्ये तुम्ही म्हणू शकता. ओके, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. आली योजना. आता ही योजना राबवा. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट संस्था आली, मिनिस्टर आला, संस्थात्मक रचना आली. मग ह्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत NCERT, AICTE, तशी AICTE टेक्निकलच्या अंतर्गत येते, परंतु MHRDच्या अंतर NCERT ही विशेष करून येते. मग प्रत्येक राज्याची असते. स्टेट एज्युकेशन रिसर्च अँड इन्स्टिट्यूशन्स स्टेटच्या सुद्धा असतात. बालभारती आहे महाराष्ट्रामध्ये, त्याप्रमाणेच्या संस्था. मग ह्या संस्थेची रचना, ह्या योजनेचा अभ्यास, ह्या धोरणाचा अभ्यास आणि ह्या घटकाचा अभ्यास पूर्ण होतो. म्हणजे एखाद्या घटकाचा अभ्यास करायचा असेल तर त्याचं धोरण, त्याची योजना आणि संस्थात्मक रचना या घटकांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागतो. हे जर क्रोनॉलॉजी आपण ठरवून व्यवस्थित अभ्यास केला तर अभ्यास चुटकीसरशी होतो. परंतु ही क्रोनॉलॉजी समजायलाच बऱ्याच जणांना वेळ लागतो आणि ही तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगून दिली. त्यामुळे आपल्याला इथून पुढच्या अभ्यासामध्ये हीच क्रोनॉलॉजी वापरायची किंवा असा अप्रोच ठेवायचा आहे. ही झाली दुसरी सूचना. याच्या अगोदर एक सांगितली होती, मीच विसरलो कोणती सांगितली होती ती. ओके, सूचना म्हणजे काय? दीज आर टिप्स, की अनुभवी व्यक्तींकडून नवीन विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या टिप्सपैकी एक टिप्स म्हणजे कोणत्याही घटकाचा अभ्यास या मार्गाने कराल तर अभ्यास करायला सोपा जाईल, समजायला सोपा जाईल आणि लक्षातही चांगला राहील. तुमची समज सुद्धा वाढेल आणि त्यातून चांगले मार्क्स मिळतील. So what does human resource planning says? It ensures that right type of people in the right number at the right time and place who are trained and motivated to do right kind of work at the right time. योग्य प्रकारची माणसं योग्य त्या वेळी योग्य ते काम करण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि ते उपलब्ध असावेत म्हणून केलेलं नियोजन म्हणजेच मानव संसाधन नियोजन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजेच कसं, मगाशी चंद्रयानचं उदाहरण दिलं. 100 लोकांची गरज आहे, त्यातले बरोबर 100 हवेचे शास्त्रज्ञ असायला हवेत, 100 स्ट्रक्चरल इंजिनियर्स असायला हवेत, 100 क्लायमॅटॉलॉजीचा अभ्यास करणारे असायला हवेत, 100 कम्युनिकेशनचा अभ्यास करणारे असावेत. त्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या कार्यासाठी उपलब्ध असणं ह्याचं सुद्धा नियोजन करावं लागलं, म्हणजेच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. आणि ते जर उपलब्ध नसतील तर त्यांना विकसित करायचं म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. स्टेप्स. व्हॉट आर स्टेप्स इन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? ह्युमन रिसोर्स प्लॅन करायचा आहे. कसं प्लॅन करणार तुम्ही? तर सर्वात अगोदर काय मिळवायचं ते ठरवा. अंडरस्टँडिंग द गोल ऑफ ऑर्गनायझेशन. आपल्याला काय मिळवायचंय? आपल्याला MPSCतून पोस्ट काढायची आहे. ओके, हे ठरलं, हे गोल झालं. मग आता पुढचं नियोजन. तसंच प्रत्येक संस्थेचं, देशाचं सुद्धा गोल अगोदर ठरवायचं. गोल कोण ठरवतं? तर धोरण, पॉलिसी. एखादं टार्गेट इयर दिलेलं असतं 2045 पर्यंत भारताची लोकसंख्या स्टेबल झाली पाहिजे. ओके, गोल झालं. मग आता ते मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल? जनन दर कमी करावा लागेल, मृत्यू दर कमी करावा लागेल, आरोग्य सुविधा वाढवाव्या लागतील, चांगल्या कराव्या लागतील, शिक्षण वाढवावं लागेल. ह्या सगळे घटक मग त्यामध्ये आले. मीन्स फर्स्ट स्टेप इज टू अंडरस्टँड द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे इथे फक्त एखादी संस्था नसते. ऑर्गनायझेशन मध्ये इथे देशाचा सुद्धा उल्लेख होऊ शकतो. देशाचे काय गोल्स आहेत, आपल्या व्यवस्थेचे काय गोल्स आहेत ते अगोदर ठरविणे, समजून घेणे. त्यानंतर तो गोल अचीव करायचा आहे, सध्या काय उपलब्ध आहे आपल्याकडे ते पहा आधी. येते लक्षामध्ये. परत MPSCचं उदाहरण, पोस्ट मिळवायची आहे, सध्या आपल्याला काय येतंय? अजून आपल्याला लिहिता वाचता येत नाही. अशी परिस्थिती चालली MPSC करायला. असं होतंय का? नाही. त्यामुळे सध्या काय आहे? तर सध्या माझी अजून डिग्री कंप्लीट नाही. सो इज इट पॉसिबल? नो. म्हणून मग जे सध्या उपलब्ध आहे त्याची अगोदर माहिती घ्या आणि मग
जे नाहीये ते मिळवा. येते लक्षामध्ये. मगाशीच परत चंद्रयानचं सुद्धा उदाहरण आपण सांगू शकतो. समजा 50च इंजिनियर आहेत, म्हणजे आता आपल्याला अजून 50ची गरज आहे. अजून 100 घेऊन काय फायदा आहे का? नाही. 50 ऑलरेडी आहेत, अजून 50 हवे आहेत. म्हणजेच असेसमेंट ऑफ करंट ह्युमन रिसोर्स सिच्युएशन. थर्ड, ह्युमन रिसोर्स फोरकास्टिंग. तिथपर्यंत जाण्यासाठी मला किती लागेल त्या परिस्थितीमध्ये 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यासाठी काय काय करावं लागेल, किंवा त्यावेळेस लोकसंख्या जर मी काहीच केलं नाही तर कोण्या परिस्थितीत असेल, हे सगळं फोरकास्ट करणे. सुरुवातीला लक्ष ठरविणे, गोल ठरवणे, त्यानंतर सध्या काय उपलब्ध आहे ते पाहणे, आणि तिसरं फोरकास्ट म्हणजे तुम्हाला काय काय आवश्यक आहे ते ठरवणे. येते लक्षामध्ये. म्हणजे जे नाही तेच ठरवणे. आपल्याला अजून ते गोल अचीव करण्यासाठी एवढं आहे, एवढं हवं आहे, त्याला म्हणायचं फोरकास्ट. त्यानंतर आता सगळं झालंय, काय मिळवायचे ते पाहिजे ठरलंय, उपलब्ध काय आहे ते ठरलंय, काय हवंय मिळवायचे ते ठरवलंय. आता हे सगळं इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी त्याची, आणि त्या अंमलबजावणीनंतर अंमलबजावणी योग्य दिशेने होती आहे की नाही. म्हणजे अंमलबजावणी म्हणजे इथे आला अभ्यास, सेल्फ स्टडी. तो अभ्यास व्यवस्थित दिशेने होतोय की नाही पोस्ट मिळवण्यासाठी तो पहा. मग त्यासाठी इव्हॅल्युएट, फायनल स्टेज. इव्हॅल्युएट म्हणजे घटक चाचण्या घ्या, व्यवस्थित अभ्यास करतायत का नाही ते पहा. तसंच प्रत्येक प्रोग्रामची किंवा सरकारी योजनेची इव्हॅल्युएशन चालतं. स्वच्छता सर्वेक्षण वगैरे ते चालतं ना, दॅट इज असेसमेंट. प्रत्येक घटकाची ऑडिट, ॲडजस्टमेंट, फीडबॅक, इव्हॅल्युएशन हे घटक येतात. म्हणजेच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये ह्या 5 प्रमुख पायऱ्या आहेत. समजल्या? 5ही घटक. आता आपण सायमल्टेनियसली आयोगाचे काही प्रश्न पाहूया. ज्यांना मराठीत वाचायचं ते मराठीत वाचू शकता, काही जण इंग्लिशमध्येही वाचू शकता. मानव संसाधन नियोजनासाठी खालील टप्प्यांचा क्रम लावा. अरेंज द फॉलोइंग फेजेस फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. Analyzing, forecasting, planning, implementing, evaluating, forecasting, implementing, planning, analyzing, evaluating. म्हणजे त्याच 5 स्टेप आहेत, परंतु त्यांनी कन्फ्युज म्हणजे थोडक्यात इकडचं तिकडं इकडचं तिकडं करून दिलेलं आहे. पहिली स्टेप काय आहे? प्लॅन. प्लॅन केल्यानंतर अनालाइज, त्यानंतर इम्प्लिमेंट, देन फोरकास्ट, देन असं कसं काय झालं? अनालाइज. इथे अनालाइज काय आहे? इथे अनालाइज वेगळं, असेसमेंट वेगळं. अनालाइज म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा, आधी गोल ठरवा. ओके, येते लक्षात? आफ्टर देन फोरकास्ट, देन प्लॅन, देन इम्प्लिमेंट अँड इव्हॅल्युएट. शब्दांचं खेळ इथे. तुम्हाला प्लॅन, अनालाइज म्हणजे तुम्ही जे केलंय त्याचं इव्हॅल्युएशन करणे, असा याचा अर्थ इथे होत नाही. असेसमेंट वेगळं, अनालिसिस वेगळं. मानवी संसाधनाचे मानवी भांडवलात रूपांतर करणे म्हणजे मानव संसाधन विकास. ही झाली शब्दांमधली व्याख्या. तसा मानव संसाधन विकास आणि मानव संसाधन नियोजन यामधला फरक तुम्हाला कळाला. नियोजन म्हणजेच थोडक्यात इथे लिहिलं होतं पहा, डेव्हलप करायचं आणि त्याचं युटिलायझेशन करायचंय, ह्यासाठी लागणारे घटक यांचं अरेंजमेंट करणे म्हणजेच नियोजन, आणि ती प्रक्रिया प्रत्यक्षात राबविणे याला म्हणायचं डेव्हलपमेंट प्रोसेस, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आलं लक्षात? आता त्याचबरोबर डेव्हलप करायचं आहे ह्याचाच अर्थ एखाद्या ह्युमनला रिसोर्स म्हणून डेव्हलप करायचं आहे. म्हणजेच एकदा रिसोर्स झाला की त्याला इकॉनॉमिक व्हॅल्यू आली, आणि इकॉनॉमिक व्हॅल्यू कोण्या गोष्टीला असते किंवा ज्या गोष्टीला असते तिला आपण कॅपिटल म्हणतो. दॅट इज कॅपिटल. ते आहे भांडवल. म्हणजेच एखाद्या व्यक्ती ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट झाला म्हणजेच तो ह्युमन कॅपिटल झाला, ते मानवी भांडवल तयार झालं. 10
स्किल्ड वर्कर्स आले म्हणजे ते 10 मानवी भांडवल आहे, ते एक प्रकारचं भांडवल आहे जे की मी विकसित केलं, ज्याच्यापासून मला इकॉनॉमिक आउटपुट भेटणार आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक. आता हे लोकसंख्येच्या अभ्यासाबद्दलची चर्चा आहे की लोकसंख्या कोणत्याही देशाची, आता मानवी संसाधन विकसित करायचे याचा अर्थ अगोदर लोकसंख्येचा अभ्यास करावा लागेल की लोकसंख्या एक्झॅक्टली कशी आहे, भविष्यात कशी होणार आहे. मग अगोदर लोकसंख्येचा 2 प्रकारे अभ्यास केला जातो, संख्यात्मक अभ्यास आणि गुणात्मक अभ्यास. संख्यात्मक अभ्यास म्हणजे एकूण संख्या, त्याच्यामधले स्त्री किती, पुरुष किती, बालक किती, वृद्ध किती, अपंग किती, हे झाला संख्यात्मक अभ्यास. गुणात्मक अभ्यास म्हणजे त्यातले शिक्षित किती, आरोग्यवान किती, आजारी किती, अपंग किती, व्याधी कोणाकोणाला आहेत, कोणत्या व्याधी आहेत, येते लक्षामध्ये. हे झालं गुणात्मक अभ्यास. किती जण डॉक्टरेट लेवलचे आहेत, किती जण फक्त म्हणजे साक्षरच आहेत, नुसते शिक्षित नाही आहेत, अशी अभ्यास, याला म्हणायचं गुणात्मक अभ्यास, लोकसंख्येचा गुणात्मक अभ्यास. हे झालं त्याचा मार्ग की सुरुवातीला शैक्षणिक सुविधा द्या, नंतर आरोग्य सुविधा द्या, कौशल्य विकसित करणे, प्रशिक्षण देणे, म्हणजेच तो व्यक्ती एक ह्युमन रिसोर्स म्हणून डेव्हलप झाला. महत्व काय आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स? उत्पादन वाढ. एखादा साधा शेतकरी असेल ज्याला कोणती कीड पडते किंवा कोणत्या वेळी कोणतं खत द्यावं, कोणत्या वेळी मशागत करावी हे समजत नसेल, आणि एखादा असा शेतकरी की ज्याला हे सगळं समजतं, योग्य वेळी तो करतो, जर वेदर फोरकास्टिंग असेल तर लगेच तो ते अपडेट घेतो आणि पिकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी व्यवस्था करतो, तर त्याचं उत्पादन वाढतं कम्पेअर्ड टू जो ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे किंवा जो अवेअर नाहीये असा व्यक्ती. मागे एक उदाहरण आलं होतं महाराष्ट्रातलं. नाशिकचे एक शेतकरी होते, त्यांनी मोबाईलवरती ते वेदर फोरकास्टचं अपडेट पाहिलं की गारांचा वर्षाव होणार आहे म्हणून. द्राक्षांची बाग होती. त्यांनी काय केलं असेल त्यांच्या द्राक्षांच्या बागेमध्ये, तर प्रत्येक द्राक्षाचा जो घड होता त्या घडाच्या वरती फक्त एक असं पुठ्ठ्याचं असं एक कव्हर लावलं, जे म्हणजे थोडक्यात असं लाईटच्या वरती एक जसं कव्हर असतं असं तसं कव्हर लावलं, जेणेकरून त्या गारा सगळ्या त्या पुठ्ठ्यावर पडल्या आणि द्राक्षांचे घड जशास तसे चांगले राहिले. परंतु बाकीच्यांचं खूप नुकसान झालं, म्हणजे इतर शेतकऱ्यांचं ज्यांनी केलं नाही हे. आणि म्हणजे त्यांची ती आयडिया एवढी सर्वांना आवडली की ते एकदम फेमस झाले सगळीकडे, की एवढी चतुराई वापरली. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला, काहीतरी आपलं उत्पादन वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला. उत्पादकता वाढते, बचत वाढते. बचत वाढ कशासाठी असते? तर गुंतवणुकीसाठी. लोकांकडे जर बचतच झाली नाही तर लोक गुंतवणूक करणार नाहीत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते, दरडोई उत्पन्न वाढतं, गरिबीचं निर्मूलन होऊ शकतं. त्याचबरोबर सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद उच्चाटन, शिक्षित आणि अशिक्षित समाजामध्ये ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या इंटेन्सिटीने असतात. अंधश्रद्धा ही अशिक्षित समाजामध्ये जास्त प्रमाणात असते. याचा अर्थ उच्च शिक्षित किंवा चांगल्या शिक्षित समाजामध्ये नसतेच असं नाही, तिथेही असं, पण तो प्रमाण कमी होत जातं. शिक्षणाने अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचं प्रमाण कमी कमी होत जातं. वर्तवणूक सुधारणा, निश्चितच शिक्षित आणि अशिक्षित व्यक्तींची वर्तणुकीमध्ये थोडाफार का होईना परंतु सुधारणा सापडते. प्रत्यक्षात आजकाल तसं काही दिसत नाहीये, परंतु असं होतं. 100 व्यक्तींचं जर आपण सॅम्पल घेतलं तर 100 व्यक्तींची वर्तणूक ही आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळते. हिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता भारतामधलं मानव संस्था पर कॅपिटा इन्कम, एका व्यक्तीने कमावलेले पैसे हे वाढतात. जर एखादा व्यक्ती नुसता डिप्लोमा होल्डर असेल तर त्याला मिळणारा पगार जर 15,000 असेल, त्याच व्यक्तीला डिग्री झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, स्पेशलायझेशन झालं तर मिळणारा पगार हा 1.5 लाख होतो. म्हणजे त्या एका व्यक्तीने कमावलेले पैसे 1,35,000 नी वाढले. याचाच अर्थ त्याचं दरडोई उत्पन्न वाढलं. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम.
इथून पुढं HRD मध्ये तुम्हाला डेट्स, इयर्स ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. प्रत्येक घटकाची डेट लक्षात ठेवणं शक्य होत नाही. म्हणून मग याच्यावरती उपाय काय काढायचा, तर ही आता टिप्स आहे. फक्त महिना लक्षात ठेवा. 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शनमध्ये तर महिना वेगळा असतो, एखाद्या ऑप्शनमध्ये इयरच वेगळं असतं, त्यामुळे ते सहज एलिमिनेट होतो. समजा तुम्हाला विचारलं की मानव संसाधन मंत्रालयाची स्थापना कधी झाली, ओके, तर 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन असतात जे 1990, 1970 असे असतात. एकच ऑप्शन असतो जो 1980च्या दशकातला असतो. मग एखादा 84-85 असेल तर एकदम चांगलं सोपा झाला प्रश्न. पण 2 ऑप्शन 85चेच आहेत, 1985, परंतु एक आहे सप्टेंबर 1985 आणि दुसरा आहे ऑक्टोबर 1985. महिना लक्षात ठेवा. डेट प्रत्येक वेळी लक्षात नाही राहिली तरी चालते, त्याच्यासाठी महिना लक्षात ठेवा. 5 पैकी 4 प्रश्न तरी येतील. आणि ज्यांचं पाठांतर खूप चांगलं आहे ते डेट सुद्धा लक्षात ठेवू शकतात. सप्टेंबर 1985 मिनिस्ट्री कधी बनवण्यात आली, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, तर सप्टेंबर 1985. त्याच्या अगोदर याचं नाव होतं शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाचं नाव बदलून 1985 पासून तिचं नाव झालं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मग याच्यामध्ये काय आहेत, तर प्रामुख्यानं हे मंत्रालय 2 विभागांमध्ये विभाजित केलेलं आहे. पहिला विभाग आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता, आणि दुसरा विभाग आहे उच्च शिक्षण, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, शालेय शिक्षण आणि साक्षरता. आणि दुसरा विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनमध्ये काय काय येतं, युनिव्हर्सिटी एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या स्कॉलरशिप्स. तर स्कूल एज्युकेशनमध्ये काय येतं, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, साक्षरता अभियान, साक्षर भारत. येते लक्षामध्ये. असे 2 प्रकारचे हे 2 विभाग असतात. प्रत्येक विभागाला एक सचिव नेमून दिलेला असतो, त्यांच्यावरती एक प्रधान सचिव असतो, त्या मंत्रालयाचा सचिव असतो, आणि प्रधान सचिवाच्या वरती ते मंत्री असतात त्या विभागाचे, आणि त्या मंत्र्यांच्या वरती मग प्रधानमंत्री असतात. अशी ही रचना, शासकीय रचना, संस्थात्मक रचना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची किंवा मिनिस्ट्रीची. मिनिस्ट्री इज हेडेड बाय कॅबिनेट रँक मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मेंबर ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर, आणि ते मंत्रिमंडळाचा भाग असतात. मेन ऑब्जेक्टिव्स, मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत मिनिस्ट्रीवरती. ह्या काय आहेत अशा प्रत्येक घटकाची आपल्याला संस्थात्मक रचना पाहायची आहे. त्यासाठी प्रत्येक ह्याची आपल्याला मिनिस्ट्री पाहावी लागणार आहे. महिलांचा अभ्यास करताना महिला व बाल विकास मंत्रालय त्याची माहिती पाहायची आहे. अपंगांचा अभ्यास करताना सोशल जस्टिसचं किंवा दिव्यांग विभाग तो पाहावा लागणार आहे. एज्युकेशनच्या वेळेस ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे. आरोग्याच्या वेळेस हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट, ड्रिंकिंग वॉटर डिपार्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक मंत्रालय त्याचे विभाग या गोष्टीद्वारे तिथून सुरुवात करून खालच्या शासकीय योजनेपर्यंत जाणे हा असा HRDचा प्रवास असणार आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, काय आहे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, फॉर्म्युलेटिंग द नॅशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण ठरविणे. शेवटी धोरण कोण ठरवतं, सरकार. सरकार म्हणजेच HRD, मिनिस्ट्री ऑफ HRD. तिथे मिनिस्टर्स असतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात, कॅबिनेट मधले सगळे मंत्री असतात, त्यांना मदत करणारा टेक्निकल स्टाफ असतो. येते लक्षात. म्हणजेच पहिलं धोरण कोणत्याही मंत्रालयाचं पहिलं काम किंवा पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर त्या मंत्रालयाच्या कामाचं धोरण ठरविणे. धोरण ठरलं मग त्याच्यासाठीच्या योजना बनवा. योजना ठरल्या मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची संस्थात्मक रचना निर्माण करा. अशी ही सगळी प्रक्रिया असते. त्यानंतर दुसरं, आता धोरण ठरवायचं एवढंच एक ऑब्जेक्टिव्ह नसतं. ते धोरण ठरवण्यासाठी आवश्यक असणारी माहिती जमा करणे. ती माहिती जमा करण्यासाठी वेगवेगळे स्टडी टूर किंवा वेगवेगळ्या एक्सपर्ट्सशी बोलणे, चर्चा करणे, त्यांना विचारणे, त्यांचा अभिप्राय घेणे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही स्टँडर्ड्स आहेत का, दुसऱ्या देशांमध्ये काय चालू आहे, आपल्या देशामध्ये काय चाललंय, तसं जर विकसित करायचं असेल तर काय करावं लागेल याचा अभ्यास करणे. इतरांशी संपर्क करणे किंवा मदत मागणे, मदत करणे. कॉपरेशन, इंटरनॅशनल कॉपरेशन असं त्याला आपण म्हणतो. इतर देशांची आपण मदत घेणे. आता भूतानचे बरेचसे सिव्हिल सर्वंट्स भारतामध्ये ट्रेनिंग घेतात. ओके, याला म्हणायचं इंटरनॅशनल कॉपरेशन. त्याचबरोबर भारतातले अनेक स्टुडंट्स, सायंटिस्ट हे स्टडी टूरसाठी फॉरेनमध्ये जातात, US मध्ये जातात, UK मध्ये जातात. दॅट इज इंटरनॅशनल कॉपरेशन.
planned development, including expanding access and improving the quality of educational institutions through country, including in region where people do not have easy access to education. म्हणजे ज्या भागामध्ये शैक्षणिक संस्थांची उपलब्धता नाहीये अशा ठिकाणी शैक्षणिक संस्था निर्माण करणे. त्या निर्माण केल्यानंतर त्यांचं स्टँडर्ड्स वाढवण्यासाठी, स्टँडर्ड वाढवायचे म्हणजे काय करायचे, कोणती तरी एखादी अशी संस्था पाहिजे ना की जिचं स्टँडर्ड हाय आहे. बरोबर आहे. आता भारतामध्ये जवळपास 17 का 19 एक्झॅक्ट आकडा येत नाही IITs आहेत. 19 आहेत बहुतेक IITs. ओके. मग तेवढ्या IITs मध्ये सगळ्या सारख्या लेवलच्या आहेत का? नाही. काही नामांकित IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT मद्रास ह्या एकदम टॉप रँकच्या आहेत, हाय स्टँडर्डच्या आहेत. मग त्यांचं ते स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी इतर IITsला डेव्हलप करायचं. ज्या भागात IITs नाहीये तिथे IIT निर्माण करायची. येते लक्षामध्ये. मग हे सगळं काम कोण करत होतं? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. पेइंग स्पेशल अटेन्शन टू डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स लाईक पुअर, फिमेल्स अँड मायनॉरिटीज. गरीब, महिला आणि अल्पसंख्याक यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे. प्रोव्हाइडिंग फायनान्शियल हेल्प, आर्थिक मदत त्यांना करणे. आर्थिक मदत आता कोणत्याही संस्थेला किंवा कोणत्याही योजनेसाठी आर्थिक मदत कशा थ्रू जात असते? सुरुवातीला हे लोक अभ्यास करतात, अभ्यास करून रिकमेंड करतात की आम्हाला 50 कोटी हवे आहेत सर्व शिक्षा अभियान राबवण्यासाठी. मग ती रिकमेंडेशन जातं फायनान्स मिनिस्ट्रीकडे की यांना 50 कोटी हवे आहेत. फायनान्स मिनिस्टर म्हणतो माझ्याकडेच आहेत 500 कोटी, त्यातले प्रत्येकाने 50 कोटी मागितल्यावर मग ह्या कामाला कोणाला देऊ? मेट्रो पण बनवायची आहे, बुलेट ट्रेन पण बनवायची आहे, मनरेगा पण राबवायचं आहे आणि सर्व शिक्षा अभियान पण राबवायचं आहे. मग ते प्रायोरिटाईज करतात. गव्हर्नमेंटचा अजेंडा काय? पहिले अजेंडा मेट्रो आली पाहिजे, मग बुलेट आली पाहिजे, मग सर्व शिक्षा अभियान नंतर आलं तरी चालतं, हां पुढे चला. असं त्यांचे ते प्रत्येक गव्हर्नमेंटनुसार ते धोरण बदलू शकतात. मग एकदा ते धोरण झालं, फायनान्स मिनिस्ट्री अप्रुव्हल देते, बजेटमध्ये ती तरतूद जाते. बजेटमध्ये तरतूद गेली की मग तिथे ते फायनान्स मिनिस्टर भाषणामध्ये आपल्या ते वाचून काढतात की अशी अशी तरतूद केलेली आहे. मग त्याचं ॲप्रोप्रिएशन बिल होतं. ती प्रोसेस मग बाकीची तुम्हाला माहिती आहे. ॲप्रोप्रिएशन बिल शेवटी ते जातं तिजोरीमध्ये, तिजोरीमधून पैसे येतात, ते पैसे मग मंत्रालयात येतात, मंत्रालयातून मग हळूहळू ते पूर्णपणे अंमलबजावणी त्याची केली जाते. ओके. सो अशी ही प्रक्रिया असते. म्हणजे ही सुरू कुठून होते? मिनिस्ट्रीमधून. प्रत्येक मिनिस्ट्रीचं काम काय? तर फंडिंग त्याच्यासाठी मागविणे. एनकरेजिंग इंटरनॅशनल कॉपरेशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, वर्किंग क्लोजली विथ युनेस्को, फॉरेन गव्हर्नमेंट्स, युनिव्हर्सिटीज, enhance the educational opportunities in the country. These are the main objectives of ministry. Question: which of the following factors are included in the term of human resource development? अंडरस्टँडिंग. अगेन ज्यांना व्यवस्थित अंडरस्टँड झालं की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं, त्यांना शब्दरचना बदलली तरी चालते. परंतु आपल्या आत्तापर्यंतच्या स्लाइड्समध्ये कुठेही वर्तणूक हा शब्द आला नव्हता. परंतु मी बोलताना सांगितलं होतं की ज्यावेळेस शिक्षण वाढतं त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन होतं, जास्त होतं आणि जातीभेद कमी होतो, व्यक्तीची वर्तणूक सुद्धा चांगली व्हायला लागते. म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करणे म्हणजेच व्यक्तीची वर्तणुकीमध्ये सुद्धा बदल करणे. जर सर्वांना एवढा शिक्षण किंवा समज आली नाही तर सगळेच लोक काय म्हणू आपण, आतंकवादाची संख्या वाढली असते. बरोबर आहे ना. ज्यावेळेस व्यक्तीची एज्युकेशन, अंडरस्टँडिंग, सोशल कनेक्शन ह्या सगळ्या गोष्टी वाढतात त्यावेळेस काय म्हणू आपण की समाज विघातक गोष्टींची संख्या कमी व्हायला लागते. म्हणजेच थोडक्यात व्यक्तीच्या वर्तणुकीत बदल व्हायला लागतो. कौशल्यांचा विकास येणेच, कार्यक्षम वाढणे म्हणजे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, त्याचबरोबर वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणणे आणि सामाजिक आर्थिक दर्जा उंचावणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. इकडच्यांना दिसतंय? इकडच्यांना दिसतंय? इथे बसा.
जागा आहे. What term refers to the knowledge, education, training, skills and expertise of a firm's worker? Knowledge, education, training, skills and expertise of a firm's worker. झालं का नाही दोन ऑप्शन मध्ये इथे कन्फ्युजन? ओके, इथे काय म्हणलंय? अ फर्म्स वर्कर हिमसेल्फ इज अ रिसोर्स. ही इज अ रिसोर्स. व्हेन आय डेव्हलप हिम ही ॲज अ रिसोर्स मीन्स त्याला एज्युकेशन दिलं, ट्रेनिंग दिलं, स्किल दिलं, एक्सपर्टाईज दिलं, म्हणजे तो प्रोडक्टिव्ह झाला. आता त्यातून इकॉनॉमिक आउटपुट मिळायला लागलं, म्हणजेच त्याचं कॅपिटल झालं. अगोदर उपलब्ध आहे, नुसताच आहे. ओके, त्याला रिसोर्स म्हणून डेव्हलप केलंय. डेव्हलप झाल्यानंतर तो काय असतो? कॅपिटल असतो, ह्युमन कॅपिटल. इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन रिसोर्स मीन्स मानव संसाधनामधली केलेली गुंतवणूक म्हणजेच काय? काय समजतंय ना सर्वांना का डोक्यावरून जाते? नाही ना? कॉस्ट ऑफ फॅसिलिटीज ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग अँड हेल्थ म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कोणी आवाज दिला? काय दिला? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हॅज रिसिव्ड इम्पॉर्टन्स ड्यू टू. का बरं या गोष्टीला महत्त्व देण्यात आलंय? ज्यावेळेस स्पर्धा लागलेली असते त्यावेळेस कोण किती चांगल्या प्रकारे अभ्यास करतो हे तुमचं आउटपुट ठरवत असतं. तसंच कोणता देश किती विकसित होणार हे तिथल्या लोकांचं कशा प्रकारे मॅनेजमेंट केलं जातं याच्यावरती ते डिपेंड असतं. स्किल इंडिया, मेक इन इंडिया हे कशासाठी आलेलं आहे? कारण आता भारतातला पुढची आर्थिक गरज ही औद्योगिक विकासाची आहे. औद्योगिक विकास झाला तर एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार, तर युथ डेव्हलपमेंट होणार वगैरे वगैरे. म्हणजेच तुमच्याकडे किती ह्युमन रिसोर्स डेव्हलप आहे याच्यासाठी ह्युमन मॅनेजमेंट गरजेचं आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हॅज रिसिव्ड इम्पॉर्टन्स ड्यू टू प्रोडक्शन इन लार्ज स्केल, increase in demand of workers and availability of jobs, increase in demand of professionally skilled workers, to apply the principle of division of labor, all of the above. समजतोय प्रश्न? ज्यावेळेस 4-5 कंपन्यांमध्ये समजा स्पर्धा लागली आहे की कोण पुढे जातं, कोणाचं जास्त आर्थिक उत्पन्न वाढतं, चारही कंपन्या काय करणार? सुरुवातीला ग्राहक शोधणार. ग्राहक शोधल्याच्या नंतर त्या ग्राहकाची डिमांड कमीत कमी वेळेत कशी पूर्ण करता येईल. तो म्हणला मला 10 दिवसांमध्ये एक काय म्हणू आपण मोटरसायकल हवी आहे. दुसरी कंपनी म्हणली मी 8 दिवसात देतो. ते काय मग 8 दिवसात देतो याचा अर्थ काय करतो? तो एक्स्ट्रा वर्कर लावणार. म्हणजेच वर्कर्स तिथे एक मुद्दा आला पहा कुठे? डिव्हिजन ऑफ लेबर. त्याचबरोबर प्रोफेशनली स्किल्ड. तिसरा म्हणला की माझ्याकडे हाताने वेल्डिंग करतात लोक. दुसरा म्हणतो नाही माझ्याकडे रोबोट्स आहेत, ते येतात सरळ एका लाईनमध्ये वेल्डिंग करून टाकतात सगळ्या 10 मोटरसायकल्सची एकदाच. म्हणजेच स्किल्ड गोष्टी आल्या त्यांच्याकडे. आता रोबोट्स आले म्हणजेच रोबोट ऑपरेट करणारे लोक आलेच ना, त्याची प्रोग्रामिंग करणारे लोकच आले. मग एखादा हाताने वेल्डिंग करणारा आणि प्रोग्रामिंग करून रोबोटद्वारे वेल्डिंग करून घेणारा यामध्ये फरक कशात असतो? तर स्किलमध्ये. ओके. त्याचबरोबर डिमांड फॉर वर्कर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ जॉब्स अँड फायनली प्रोडक्शन इन लार्ज स्केल. एका दिवसात समजा आता तुम्ही टाटाच्या ह्याच्यात गेला तर जवळपास 56 सेकंड्समध्ये एक कार असेंबल होऊन बाहेर पडते. एवढी ती असेंब्ली लाईन फास्ट असते. मग तिथे कॉम्पिटिशन कोण्या गोष्टीवर चालतं? फोरमन असतात. असे 3 शिफ्ट असतात, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. फर्स्ट शिफ्टमध्ये वेळ असतो 8 तासाचा. त्या 8 तासातले 1 तास असतो त्यांचा लंच ब्रेक, टी ब्रेक वगैरे वगैरे. उरलेल्या 7 तासामध्ये किती कार्स बनवल्या? तर असेंब्ली लाईनवरून तो एक फोरमन असतो. समजा इथून अशा कार जातात. फोरमनचं काम तिथल्या ऑपरेटर्सवरती लक्ष ठेवणे. तो म्हणतो की माझ्या शिफ्टमध्ये 7 तासामध्ये मी 100 कार बाहेर काढल्या. दुसरा फोरमन येतो तो म्हणतो मी 102 काढल्या, म्हणजे त्याची प्रोडक्टिव्हिटी 2 वाढली. तिसरा येतो तो म्हणतो माझ्याकडून 98 झाल्या. मग लगेच त्यांचं रँकिंग होतं, ही इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग जो नेहमी फर्स्ट येतो तो फोरमनचा फोरमन होतो. असं ऑटोमोबाईल म्हणजे इंडस्ट्रीज मधलं हे प्रमोशन होत असतं. असं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, प्रोडक्शन इन लार्ज स्केल. विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री? आत्ताच पाहिलेले आहे आपण मिनिस्ट्रीचे.
टू डिसाइड द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, येस, कारण शिक्षण हे त्याचं प्राथमिक क्षेत्र आहे. अपग्रेड द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, त्यानंतर इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस इन एज्युकेशन. आता आपण पाहिलं त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा शब्द नव्हता इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस, तिथं होतं मायनॉरिटीज, बॅकवर्ड्स किंवा डिसेबल्ड, विमेन्स अशी शब्दरचना होती, परंतु त्याचा ब्रॉड व्ह्यूनी अर्थ समजून घ्यायचा. टू प्रोव्हाइड फेलोशिप फॉर सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे फेलोशिप आणि स्कॉलरशिप मध्ये फरक असतो. ओके, फेलोशिप ही संशोधनाच्या क्षेत्रात दिल्या जाते, स्कॉलरशिप ही शिक्षण क्षेत्रामध्ये दिल्या जाते. फेलोशिप ही इनडायरेक्टली त्या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या एक स्टायपंडच्या स्वरूपात असते, ज्युनियर रिसर्च फेलोशिप वगैरे असतं. आणि रिसर्च फेलोशिप ही मॅक्झिमम ठिकाणी UGC द्वारे दिल्या जाते. ओके, मिनिस्ट्रीद्वारे स्कॉलरशिप्स दिल्या जातात. आणि इथे शब्दरचना कशी आहे, टू प्रोव्हाइड फेलोशिप्स फॉर सेकंडरी एज्युकेशन. सेकंडरी म्हणजे 7वी 8वी 9वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी. आता 8वी पण येत नाही, आता 9वी 10वी 11वी 12वी चारच गोष्टी. सेकंडरी एज्युकेशनसाठी स्कॉलरशिप असते, फेलोशिप नसते. हा एक शब्द इथे घात करू शकतो, त्यामुळे ABCD आर द ऑप्शन्स. समजलं? त्यामुळे प्रश्नपत्रिका पाहणे गरजेचं आहे. उद्यापासूनच आता तुमचं पहिलं होमवर्क, मागच्या 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. कशा वापरायच्यात, कुठून आणायच्यात, काही करा, परंतु आयोगाच्या वेबसाईटवरती मागच्या 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. डाउनलोड करायच्या, प्रिंटआउट मारायच्या आणि आपला प्रत्येक टॉपिक झाला की त्या टॉपिकवरचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकांमध्ये जाऊन शोधायचे. सगळेच प्रश्न येतील असं नाही, परंतु मॅक्झिमम प्रश्न त्यातले आपल्या इथून तुम्हाला सुटू शकतील. 2018चा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजे कन्सेप्ट एकच आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग डेव्हलपमेंट, परंतु प्रश्न पहा किती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरल्या विचार झाले. एका ठिकाणी म्हणतात की एखाद्या व्यक्तीला स्किल दिलं, एज्युकेशन दिलं, त्याचं काय झालं, त्याचं कॅपिटल झालं. दुसरं म्हणतात प्लॅनिंग म्हणजे काय, परत म्हणतात प्लॅनिंग मधल्या स्टेप्स कोणत्या. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स आर इम्पॉर्टन्स स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. महत्व कोण कोण सांगतं, तर अत्यंत प्रतिभावंत कर्मचारी वर्ग तयार करणे, त्यासाठीच आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय धोरणे, आंतरराष्ट्रीय आपल्याला स्पर्धा करायची आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला हायली स्किल्ड ह्युमन रिसोर्स बनवणं गरजेचं आहे. आणि बदल व स्थानांतरित करण्यासाठी प्रतिरोध, जेणेकरून खेड्यातले लोक शहरात येणे, हा जो बदल आहे तो बदल होऊ नये म्हणून खेड्यामध्येच विकास घडवून आणणे, म्हणजे स्थानांतरणास प्रतिरोध करणे. याच्यासाठी आपल्याला खेड्यांमध्ये मग स्मार्ट विलेजेस किंवा ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढणे किंवा ॲग्रिकल्चर एंटरप्रेनरशिप डेव्हलप करणे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. प्रतिरोध इंग्लिशमध्ये वाचलं तर रेजिस्टन्स. आपण प्रतिरोध आणि रोध मध्ये वेगवेगळा फरक आहे. प्रतिरोध म्हणजे एखादी गोष्ट होण्याच्या अगोदरच ती थांबवणे, रोध म्हणजे ती झाल्याच्या नंतर मग त्यांना वापस पाठवणे. ओके, तर मग ते तसं रोध होऊ शकत नाही, विरोध किंवा रोध असं होतं. का म्हणजे एका घटकावर किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. इथे काय चुकतं माहिती का, तुम्ही हे वाचत नाही. हे वाचत नाही तुम्ही, इनकरेक्ट म्हणून म्हणता नन ऑफ द अबोव. कसं काय? ओके, इनकरेक्ट, करेक्ट, दिस इज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. याचं कुठे पुस्तक नाही भेटत, हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये याच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे, शब्दांवरती भर देणे. आणि आयोग एवढं सोपं काम करून ठेवतं की आयोग त्या शब्दांना बोल्डमध्ये देतं, ठळक असतात ते शब्द. करेक्ट, इनकरेक्ट, चुकीचे आहे, चुकीचे नाही, सत्य नाही, सत्य आहे, असे नाही. ओके, अशी सुद्धा शब्दरचना तुम्हाला पाहायला मिळते. आणि मग होतं कसं, आयोग योग्य प्रकारे करतं. आयोगाची कॉपी काही काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो बऱ्याच टेस्ट सिरीजमध्ये, मग तिथे भलताच अर्थ निघतो काहीतरी, आणि मग शेवटी तो टेस्ट सिरीज कंडक्ट करणारा आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मग भांडण चालू होतं. असं कुठे देत असतात का? ओके, सो हे झालं आपलं बेसिक
अबाउट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता हा पूर्ण मुद्दा पहिला जो आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया. फर्स्ट कंपोनंट HRD म्हणजे काय. सेकंड कंपोनंट पॉप्युलेशन स्टडी. थर्ड कंपोनंट institutions. Fourth components employment. अशा 4 घटकांमध्ये हा 1.1 आपण विभाजित करतो अभ्यासासाठी. हे डिव्हिजन तुम्हाला पुस्तकात भेटेलच असं नाही. आतापर्यंत काय पाहिलं आपण. HRD म्हणजे काय, HRD ची प्रक्रिया कशी असते, HRD करणारी संस्था कोणती. ओके. त्यानंतर आता यामधले विशिष्ट संस्थेची माहिती. त्याही अगोदर ह्युमन रिसोर्सला डेव्हलपमेंट करण्यासाठी आधी ह्युमन्सची संख्या किती आहे ते तपासा, म्हणजेच पॉप्युलेशनचा स्टडी किंवा लोकसंख्येचा अभ्यास करणे. पॉप्युलेशन स्टडी. देन कम्स दी इन्स्टिट्यूशन्स. आता सिलेबसमध्ये लक्ष घाला. सिलेबसमध्ये पहा तुम्ही. पहिल्यांदा काय येईल. ह्युमन रिसोर्स इन डेव्हलपमेंट इन इंडिया, प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. त्यानंतर साईज, ग्रोथ, सेक्स, एज, अर्बन अँड रुरल, क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स म्हणजे एज्युकेशन अँड हेल्थ केअर, पॉप्युलेशन पॉलिसी अँड प्रोजेक्शन अप टू 2050. त्यानंतर इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इन मॉडर्न सोसायटी. देन कंपोनंट्स अँड फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड इन प्लॅनिंग ऑफ ह्युमन रिसोर्सेस, nature, type and problems of unemployment in India. Then trends of employment in India, demand estimates, skill manpower, different sectors and areas, government and voluntary educational institutions. त्यानंतर येतात NCERT, NIEPA, UGC, Open University, AICTE, NCTE, IIT, NCVT, IMC, problems and issues related to HRD, government employment policy, various schemes to reduce unemployment and underemployment. हे 4 मुद्दे म्हणजेच एवढं जे वाचलंय ते. ओके. यात नेमकं ह्यात किती ओळी आहेत. ह्या जवळपास 7 ओळी आहेत. 7-7.5 ओळी आहेत. ह्या 7 ओळी म्हणजे हे 4 शब्द आहेत. आपल्याला हे 4ही शब्दांचा अभ्यास करायचा आहे. आता यातला पहिला टॉपिक आहे पॉप्युलेशन स्टडी. आता हे तुमचं पहिलं होमवर्क असणार आहे. आजचा वेळ आपला संपला त्यामुळे आता हे तुम्हाला हा टॉपिक आपण उद्या पाहणार आहोत. तर पहिलं होमवर्क काय आहे. पहिलं होमवर्क आहे 7 इयर्सचे क्वेश्चन. त्याला होमवर्क नाही म्हणता येणार, ते तुमचं एक टास्क आहे की ते तुम्हाला क्वेश्चन पेपर्स आधी घेऊन ठेवायचे, जेणेकरून तुमच्याकडे आधी मी परत सांगितलं ते सध्या काय उपलब्ध आहे ते पाहणे. खरं होमवर्क एक आहे की पॉप्युलेशन स्टडीचा चॅप्टर वाचून यायचा, अख्खा पॉप्युलेशनचा एस्टिमेशनचा चॅप्टर. तुम्ही सर्वांनी पुस्तक घेतलेले आहेत. ओके. मग तुम्ही लोकसंख्येचा याचा अभ्यास कुठून करता. ओके. या अगोदर HRDचं लेक्चर झालंय कुणाचं. नाही झालं. हाँ, इंटरनेट, वेगवेगळे वेबसाइट्स, बहुत सारी जगह से की है, एक जगह नहीं है उसकी. हाँ, देने की जगह एक है सिर्फ. तो तुम्ही एक काम करा. आता वाटलं असं तर कोणतं सांगू तुम्ही, कोळंबे किंवा देसले कोणतंही एक पुस्तक घ्या आणि त्यातला फक्त पॉप्युलेशनचा तेवढा चॅप्टर वाचून काढा. ओके. समजतंय. कोणतंही दोन्हीपैकी एक पुस्तक घ्या आणि पॉप्युलेशनचा पहिला चॅप्टर त्यातला वाचून काढा. आता पॉप्युलेशनचा चॅप्टर जसा दिलाय तसा आधी वाचा, नंतर संपल्याच्या नंतर थोडं आठवण्याचा प्रयत्न करा की काय लक्षात राहिले यातलं. पण अर्धे जण तर अर्ध्यातून तो चॅप्टर सोडून देतील हे मला माहिती आहे. अर्ध्यापेक्षा जास्त लोक सोडून देतील. खूप कमी सिन्सिअर स्टुडंट्स असतात की नाही शेवटपर्यंत पाहूया तसं असं करतात. काही जण सुरुवातीला म्हणतात एवढं कुठं फॅक्च्युअल असतं होय. मग काही जण जे थोडे जास्त लेवलचा विचार करणारे असतात ते म्हणतात MPSC काही पण देते.
ओके असं होतं, परंतु एमपीएससी पास करायचे त्याला रिस्पेक्ट द्यावी लागेल, ते करून चालत नाही. ओके, यूपीएससी करणारे बरेच कॅन्डिडेट तसं करतात की खूपच फॅक्च्युअल डेटा आहे, एवढं सगळं पाठ करू का, पहिली 5 राज्य शेवटची 5 राज्य, महिलांच्या संख्येत पहिली 5 राज्य शेवटची 5 राज्य, ग्रामीण भागाच्या संख्येत पहिली 5 राज्य शेवटची 5 राज्य, सेक्स रेशोमध्ये पहिली 5 राज्य शेवटची 5 राज्य, त्यानंतर परत महाराष्ट्राचा नंबर मध्येच कुठेतरी आलेला असतो, 5 मध्येही नसतो त्या. ओके, असा प्रत्येक फॅक्च्युअल डेटा हा तुम्हाला पाठ करावा लागणारा डेटा आहे लोकसंख्येचा. सेक्स रेशो, एज्युकेशन म्हणजे लिटरसी, अर्बन, रुरल आणि जे कोणत्या प्रकारचे विभाजन त्यात दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये पॉप्युलेशनचे, तो स्टडी करून येणे हा तुमचा होमवर्क आहे. आता या ठिकाणी काय अशा नोट्स वगैरे बनवून आणणे असा प्रकार नाहीये, परंतु उद्या जर समजा मी विचारलं की सेक्स रेशोमध्ये शेवटचं राज्य कोणतं, तर तुमच्यापैकी कोणालाही ते आलेलं हवं, उत्तर त्याचं यायला पाहिजे. याचा अर्थ उद्या यायचंच नाही असं नाही. ओके, नाहीतर आज आले पहिल्या दिवशी बसले, बसून पाहू HRD आहे, ठीक आहे, आज प्रश्न विचारल्यानंतर मग थोडं लेट जाऊ, असं नको करायला. ओके, तुम्ही जेवढा म्हणजे ह्या स्पीडनी किंवा ह्या अकॉर्डिंग टू आवर सेशन्स जर तुमचा अभ्यास होत गेला तर तो व्यवस्थित होत जाईल. नाहीतर मग एकदा जर का ते डिझाईन बिघडलं की ते एक कोळ्याचं जाळं आहे, जे फक्त कोळीच व्यवस्थित करू शकतो, दुसऱ्यांनी किती प्रयत्न केला तरी ते जमणार नाही. म्हणून आताच होत आहे तर व्यवस्थित त्या स्ट्रक्चरनुसार चालत जा. ओके, थांबूया. थँक्यू.